नमस्कार, मी डॉक्टर रुचा मोरे पाटील, मनोरमा परिवाराची लेख। मनोरमा परिवारातर्फे आज मनोरमा नवदुर्गा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। तिथे आपल्या सर्वांचे स्वागत करते। मनोरमा परिवार हा माझ्या खरं तर आई वडिलांनी आणि माझ्या आजीच्या आशीर्वादाने सुरू झालेला परिवार आहे। मनोरमा परिवाराने आज जवळपास 2000 कोटींचा मिश्र व्यवसाय पूर्ण केलेला आहे। त्यासाठी आपल्या सर्वांचा असाच आशीर्वाद आणि कायम आमच्यावरती राहू देत एवढी मी विनंती करते। तसेच आजच्या कार्यक्रमात मला एवढं सांग की नवदुर्गा ह्या फक्त काही नाही, तुम्ही सगळ्यासाठी नवदुर्गा आहात। प्रत्येकजण आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट प्रत्येक काम इतक्या मन लावून करतं की डेडलाईन्स असतात, प्रत्येक काम असतं हे एक स्त्रीच करू शकते। आणि त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना मनोरमा परिवाराकडून मानाचा मुद्रा देते आणि आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करते। धन्यवाद। इथे आज नवदुर्गा मान्यवरांच्या हस्ते द्वीप्रज्वलनाने आपण इथे साजरा करत आहोत आणि जोरदार टाळ्या ह्या झालेल्या पाहिजे। दिव्याचा प्रकाश हा सारं घर उजळून टाकतो आणि आपल्या जीवनात आनंदाचा चैतन्याचा प्रकाश हा सदैव तेवत राहतो आणि असाच हा प्रकाश मनोरमा परिवाराच्या साक्षीने आज 7व्या नवदुर्गेच्या माळेला इथे संपन्न होत आहे। सर्व मान्यवरांचं इथे पुन्हा एकदा स्वागत आणि आभार आणि अभिनंदन व्यक्त करते। धन्यवाद मॅडम। टाळ्या ह्या झाल्याच पाहिजे कारण आज वेळापत्रकाने आपण स्वागत करूया। यानंतर दुसरे आपल्या प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर नीता चाकोते सह अनेक सामाजिक उपक्रम ही मध्ये त्या सक्रिय सहभागी असतात। आजच्या पुरस्काराचं किंवा सन्मानाचं स्वरूप आहे ट्रॉफी, शाल, रोप, गिफ्ट, पुस्तक। आपण त्यांना सन्मानित करत आहोत तर सर्व आपण त्यांचा सन्मान टाळ्यांनी करूया। सर्व मान्यवरांचा धन्यवाद। यानंतर पुढील मान्यवर आणि सत्कारमूर्ती येत आहेत, त्यामुळे त्यांनी आपण आजच्या शुभमंगल प्रसंगी याचा सन्मान सत्कार आपण करत आहोत। हा परिवार कायम आपल्या सर्व मान्यवरांचा आदर आणि सन्मान सर्व नवदुर्गांचा करत आहे। यानंतर पुढे गायनाक डिपार्टमेंटला त्या ऑफिसर म्हणून आहेत, त्यांना ट्रेकिंगची आवड आहे। बरेच किल्ले त्यांनी सर केलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेट या खेळात त्या महिलांसाठी स्पर्धेत कायम उतरलेल्या आहेत आणि बेस्ट वुमन ऑफ द सिरीज, वुमन ऑफ द मॅच, त्यांना यशस्वी जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त करणे असं त्यांचं कार्य आहे। तर विज्ञानाकडे वाटचाल करण्यासाठी विज्ञान पिढी घडवत आहेत या मॅडमचा आपण ते सन्मान करत आहोत। आपण इथे त्यांचा टाळ्यांच्या गजरात सन्मान करूया। आहे त्यामुळे आज त्यांचा आपण नवदुर्गा म्हणून सन्मान करत आहोत। तर इथेही त्यांना आपण जोरदार टाळ्याच्या देऊन त्यांच्या सत्काराला आणि सन्मानाला डॉक्टर रुचा पाटील आणि डॉक्टर मिताली मॅडम त्यांचा सन्मान करत आहेत। तर जोरदार टाळ्या हा मला ते उत्स्फूर्तपणे व्हायला हवा आहे। धन्यवाद। यानंतर पुढील सत्कारमूर्ती आहेत आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत, त्यांचाही ते सन्मान आपण मनोरमा परिवारातर्फे करीत आहोत। तर पुन्हा आपण त्यांचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। धन्यवाद। सेवेत रजू आहेत तर त्यांचाही आपण इथे सन्मान करत आहोत। मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा मॅडम त्यांचा सन्मान करत आहेत आणि 3 आर्टिकल्स त्यांची पब्लिश झालेले आहेत। एवढ्या सर्व व्यापातून त्यांचं लेखनही सुरू आहे, त्यामुळे अशा ह्या नवदुर्गांनाही आपला मानाचा मुजरा
मनोरमा बँकेचं पूर्ण परिवाराला माझं विनम्र अभिवादन. शोभाताई मोरे, अस्मिताताई, अश्विनी जोशी, मिताली आणि रुचा यांना माझा खूप खूप प्रेम भरा नमस्कार. आणि समोर बसलेल्या स्त्रियांसाठी छोट्याशा गाण्याने सुरुवात करते. तुझे रब दिखता है यारा मैं क्या करूं, सजदे सर झुकता है यारा मैं क्या करूं, तुझे रब दिखता है यारा मैं क्या करूं. नवरात्रीच्या ह्या पर्वात जेव्हा मला प्रत्येक स्त्रीमध्ये भगवंत दिसायला लागतो, मग तेच क्रिएटिंग हेवन ऑन द अर्थ, म्हणजे स्वर्गच धरती पे आया है असा अनुभव जेव्हा आपण जगायला लागतो तेव्हा आपण सुंदर दिसायला लागतो. साधारणपणे स्त्रिया तुम्ही आरशात बघितल्यावर सकाळी काय बघता? मला जरा असं उत्तर हवं. हे जरा इंटरॅक्टिव्ह सेशन होऊ देत. तर तुम्ही आरशात बघितल्यावर काय बघता? म्हणजे काय लगेच काय लक्षात येतं? जे सांगायचं चांगल्या प्राइस ना काहीतरी प्राइस पण असेल बरं का, चांगलं उत्तर देणार ना प्राइस पण आहे. चेहरा बघतो. चेहरा बघता. काय बघता एक्झॅक्ट? केस कसे झाले, केस व्यवस्थित आहेत का बघता. ओके, अजून काय बघता? लक्ष कुठं जातं? चांगल्या गोष्टीकडे, वाईट गोष्टीकडे? चांगल्या गोष्टीकडं. डोळ्याखाली काळी वर्तुळ दिसतात का? नाही दिसत. केस थोडीशी पांढरे बाहेर आले ते दिसतात का? वयानुसार होणारच. वा वा, खूप छान खूप छान. आणि जर असं तुमचं बघण्याचा दृष्टिकोन असेल तर तुम्ही सुंदर आहातच. कारण खूपदा काय होतं, स्त्रियांना जेव्हा आपण म्हणतो की आरशात काय बघतो, अहो मॅडम माझा चेहरा जरा काळवंडलाय, हो जरा डोळ्याखाली काळी वर्तुळ आली आहेत, जरा रिंकल्स पण दिसायला लागलेत चेहऱ्यावर, आणि चेहरा सॅट पण झालाय, चेहरा पण डल दिसतोय. आणि साधारणपणे एक स्त्री जर माहेर गेली तर नक्कीच आई म्हणते का गं वाढलीस तू. अशा पद्धतीने आपण नेगेटिव्ह कमेंट्स करतो. माझ्यामध्ये सौंदर्याचे 5 पिलर्स आहेत. तर पहिलं पिलर जो आहे त्याला आपण म्हणतो स्किन केअर, म्हणजे त्वचेची काळजी कशी घेणे. तर आपण त्वचेची काळजी कशी घेतो? भगवंताला आपण अभिषेक घालतो की नाही? अभिषेक कशाचा असतो? दूध, दही, लिंबू, मध, तूप, साखर, केळी. बर, तर त्यातले खूप उपयुक्त घटक आहेत. दूध आणि लिंबू घेतला तर तो सिट्रिक ऍसिड बनतो. तो सिट्रिक ऍसिडने जर आपण चेहरा क्लीन केला तर आपली स्किन छान दिसते. दुसरं, मध जर आपण चेहऱ्याला लावलं तर मॉइश्चरायझर सारखं काम करतं, हो की नाही? तर केळीच्या ऐवजी जर आपण पपई लावली चेहऱ्याला तर चेहरा आपला छान दिसतो, कारण त्याच्यात रेटिनॉल म्हणून व्हिटॅमिन ए ऍसिड असतं, त्यामुळे त्वचा छान दिसायला लागते. तर साधे सिंपल उपाय सांगतेय मी. आणि घरात तुमच्या अंगणात नक्कीच अलोवेरा असतोच. तर अलोवेराचं जेल तुम्ही डोळ्याच्या खाली मॉइश्चरायझर सारखं लावलं तर त्यामुळे तुमच्या डोळ्याखालची वर्तुळ कमी होतात. तर स्किन केअर मध्ये बेसिकली काय करायला पाहिजे प्रत्येक स्त्रीने? एक आहे कंपल्सरी सनस्क्रीन वापरणं. आता सनस्क्रीन कुठून घ्यायचा हा पहिला प्रश्न येतो, हो की नाही? मग तो सर्वोदय मधून घ्यायचा की कमल मधून घ्यायचा की डॉक्टर मिताली मोरेंच्या कन्सल्टेशननी घ्यायचा? तर माझं म्हणणं असं आहे की मनोरमा पूर्ण अख्ख्या बँकेच्या जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी एकदा मिताली मोरेंना दाखवायचं आणि मगच सनस्क्रीन घ्यायचं. का सांगते? कारण ही पण इन्व्हेस्टमेंट आहे. अश्विनीताईंनी सांगितलं की इन्व्हेस्टमेंट आहे. ही आपल्या त्वचेतली इन्व्हेस्टमेंट आहे की नाही? आणि त्वचा आणि आरोग्य मला वाटतं पैशापेक्षा मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. कारण शरीरावर जी व्यक्ती इन्व्हेस्ट करते ती कायम सुंदर जर जगतेच, पण आयुष्य खूप छान सुखाने जगते. एखाद्या वेळेस आपल्याला पैसा कमी असेल तर चालेल, पण आरोग्य चांगलं नसेल तर आपण जीवन चांगलं जगणार आहे का? नाही. तर ही एक इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे नक्कीच मितालीताई मोरेंकडे जायचंय, एकदा स्किन चेकअप करायचंय. कारण तुमची त्वचा ऑइली आहे, ड्राय आहे, नॉर्मल आहे हे नक्कीच त्या सांगू शकतील. आणि मग त्या तुम्हाला सनस्क्रीन देतील की बाबा जेल फॉर्म मध्ये करेक्ट आहे की लोशन करेक्ट आहे की SPF कुठला द्यायचा आहे. आलं का लक्षात? तर कॉमन सनस्क्रीन मी सर्वात सोपा आणि स्वस्त आणि मस्त जो आहे तो कॅलविन लोशन म्हणून येतो.
म्हणजे अगदी लहान बाळापासून वयोवृद्ध 99 वर्षापर्यंत सुद्धा आपण कॅलामिन लोशन लावू शकतो. तर हा फिजिकल सनस्क्रीन आहे जो 9 वाजता, 12 वाजता, 3 वाजता किमान 3 वेळा सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. त्याच्यावर तुम्हाला फाउंडेशन लावायचं लावा, पावडर लावा, फेअर अँड लवली लावायचं, काय लावायचं लावा, पण पहिला सनस्क्रीन लावा. आलं लक्षात? ही पहिली त्वचेची टिप आहे. दुसरी जो आहे, तुम्ही रेग्युलरली मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. आता साधारणपणे आपण आंघोळ जेव्हा करतो तेव्हा आपली त्वचा थोडीशी कोरडी होते, कारण हे जे साबण आपण वापरतो ते अल्कलाईन असतात, ते न्यूट्रल असायला पाहिजे. कारण आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघतो की बाबा हेमा मालिनी आहे, माधुरी दीक्षित आहे आणि ती ते साबण वापरते. खरं सांगायचं झालं तर ती ते साबण कधीच वापरत नाही, तिला फक्त मोठा चेक मिळतो. ती साबण कुठलं वापरते, जे त्वचारोग तज्ञ तिला सांगतात तेच वापरते, ते गुपित आहे. तर ऍडव्हर्टाइजमेंट बघून कुठलं साबण घ्यायचं नाही आणि ते वारंवार बदलायचंही नाही. दिवाळीमध्ये मोती साबण घेतला, हे एक परंपरा झालेली आहे. पण तुमची त्वचा जर कोरडी असेल तर तुम्हाला जी साबण लागणार आहे तो मॉइश्चराइज बेस्ड लागणार आहे. जर तुमची त्वचा ऑइली असेल तर तुम्हाला सॅलिसिलिक ऍसिड बेस्ड साबण लागणार आहे. तर आयडियली चेहऱ्यासाठी फेस वॉश वापरणं गरजेचं आहे साबणापेक्षा, आणि शरीराला साबण वापरणं गरजेचं. आणि खूप स्ट्रॉंग असे मेडिकेटेड साबण जे असतात, ज्यांना दुर्गंधी येत असते, त्यांनी त्या गुप्तांगाच्या एरियामध्ये तेवढंच हा मेडिकेटेड साबण वापरणं गरजेचं आहे. दुसरा जो आहे, मॉइश्चरायझर केव्हा लावायचा, कसा लावायचा. आंघोळ केल्या केल्या आपली त्वचा थोडीशी ओलसर असते, तेव्हाच पूर्ण चेहऱ्यापासून नखापर्यंत, पायाच्या नखापर्यंत, तळपायापर्यंत मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. आता मला महागडं मॉइश्चरायझर परवडत नाही, तुमच्या घरात तेल आहे ना, ते घेऊन लावा. मॉइश्चरायझर म्हणजे काय, ती त्वचेमधील आर्द्रता टिकवते, तर मॉइश्चरायझर लावा. तिसरी जी गोष्ट आहे ती नाईट सिरम्स आहे. तर तुमची त्वचा कशी आहे त्यावर तुमचं नाईट सिरम अवलंबून असतं. मग ते व्हिटॅमिन ए असेल, व्हिटॅमिन सी असेल, हायड्रोरॉनिक ऍसिड. पण याला मात्र तुम्हाला एक त्वचारोग तज्ञांच्या सल्ल्याची नक्कीच गरज आहे. तुम्हाला खरंच परवडत नसेल तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 10 रुपयामध्ये सुद्धा ही कन्सल्टेशन होते. तर हे झाला तुमचा स्किन केअर, ते पहिला. आणि मुख्यतः आपण तळपायांना कधीच लक्ष देत नाही. माझी आई नेहमी म्हणायची, कोण कसं राहतं हे कसं ओळखायचं, पहिला त्यांचे पाय बघायचे. त्यांचे चेहरे सगळे मस्त मेकअपनी थपले असतात, पण त्याचं पाय बघितले की कळतं की ते खरंच किती स्वतःची आणि आरोग्याची आणि स्वतःच्या स्वच्छतेची किती काळजी घेतात. तर पायाला जर भेगा पडलेला असेल तर समजायचं की ती स्त्री स्वतःकडे लक्ष देत नाही. तर पाय हे अत्यंत मुख्य आहेत, कारण आपल्याकडे भरपूर पैसा जरी आला, अश्विनी जोशी ताईंनी एवढा इन्व्हेस्टमेंट सांगितला, पनोरमा बँकेने एवढा परतावा पण दिला, पैसे भरपूर आले, आपण निघालो युरोपच्या टूरला. पण युरोपच्या टूरला जायचं म्हटलं की आपल्याला भरपूर चालायला लागणार आहे ना. तर चालायला लागलं तर मग आपले पाय व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तर पैसा जरी भरपूर आला, जर तुमचे पाय व्यवस्थित नसतील तर तुम्हाला अवघड होईल. त्यामुळे कंपल्सरी मॉइश्चरायझर रोज रात्री पाय धुवायचे आणि मॉइश्चरायझर लावूनच झोपायचं. माझी आई 87 वर्षापर्यंत हे करत होती, तिच्या पायाला एकही भेगा नव्हत्या 87 वयापर्यंत. आणि रात्री झोपताना कंपल्सरी ती थोडंसं अत्तर लावून झोपायची. आम्ही म्हणायचे बाबा येतात तो भेटायला तुला. तर म्हणायची वास छान येतो ना, आपल्याला झोप छान लागते. म्हणजे स्वतःबद्दल किती जागरूकता. म्हणजे माझे वडील गेल्यानंतर सुद्धा स्वतःची काळजी घेणं किंवा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं की स्वतःला छान वाटणं, हे स्वतः पुरतच किती छान आहे. म्हणजे लोकांनी मला छान म्हणावं म्हणून मी सुंदर दिसावं का, नाही, मला स्वतःला छान वाटावं म्हणून मला सुंदर दिसायचं. ही संकल्पनाच माझ्या आईने माझ्या मनात रुजवली. तर हे झालं स्किन केअर. आता दुसरा जो आहे तुमचा जो आहे हेल्थ केअर. साधारणपणे इथं बसलेल्या स्त्रिया रोज सकाळी उठल्या उठल्या दूध तापवतात आणि ग्लासभर कपभर दूध नवऱ्याच्या मागं, अहो घ्या हो दूध प्या हो, मुलांना अरे पी की रे दूध, सगळे मागं लागतात आपल्या मुलांना आणि नवऱ्यांना दूध पिण्यासाठी. मला सांगा इथं बसलेल्या किती स्त्रिया स्वतः गरम दूध पितात? किती? 1-2च दिसतात मला हात. कॅल्शियमची गरज आहे तुम्हाला, गरज आहे ना. तर स्त्री ही घराचा आधारस्तंभ आहे. जेव्हा तुम्ही आजारी पडता ना, तुमचं घर कसं असतं, अस्ताव्यस्त पडलेलं असतं. कुणालाच काही सापडत नाही, कुणाला सॉक्स सापडत नाही, कुणाला टाई सापडत नाही, माझी चावी कुठे गेली, माझी पर्स कुठे गेली, माझं हे कुठे गेलं, असं सगळं गोंधळ असतं ना. तर
होम मिनिस्टर आणि फायनान्स मिनिस्टर हे दोन्ही जे आहेत हे शोभाताई मोरे किती व्यवस्थित सांभाळतात हे मनोरमा बँकेच्या व्यवस्थापनामध्येच तुम्हाला कळतं, हो की नाही? तर त्यासाठी तुम्हाला तुमचं आरोग्य जपणं गरजेचं आहे. तर आरोग्य तुम्ही कसं जपाल? एक तर सकाळी मी म्हणते की सगळे उठायच्या अगोदर एक 10 मिनिट अगोदर उठा. नवरा उठायच्या अगोदर, मुला उठायच्या अगोदर एक 10 मिनिट अगोदर उठा. स्वतः मस्त स्वतःसाठी 10 मिनिट वेळ द्या. म्हणजे मस्त श्वास घ्या, छान मेडिटेशन करा, एक 10 मिनिट, जास्ती पण नाही. वेळ मिळाला तर वॉकिंग करा, व्यायाम करा, प्राणायाम करा. म्हणजे हेल्थ केअर जो आहे, हेल्थ केअर मध्ये काय येतं? एक तर तुम्ही वेळेवर नियमित चांगला ताजा आहार घ्यायचा. आता राहिलंय शिळं, जाऊ दे मी फोडणी घालून मीच खाते, म्हणजे तुमच्या पोटाला तुम्ही उकिरडा समजलाय का? नका समजू. त्यापेक्षा जे राहिलेलं अन्न आहे ते तुम्ही एका गरीब व्यक्तीला द्या. तुमच्या घरात आलेली स्वयंपाकीण आहे तिला द्या. फक्त ते म्हणजे फार खराब झाल्यावर देऊ नका. कालचं असेल ते अजून व्यवस्थित असतं ते देऊ शकता. ठीक आहे? तर एखाद्याचं पोट पण त्यामुळे भरू शकतो. पण स्वतः तुम्ही ताजं चांगलं अन्न खा, वेळेवर खा. पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. खूपदा ना बायका काय होता, हो कामात विसरून जाते हो पाणी प्यायचं म्हणून. आता बघा अस्मिताताईने पटकन पाणी उचललं. तर पाण्याला खूप महत्व आहे, कारण आपलं शरीर जे आहे ते 70% पाणी आहे. तर त्या 70% पाणी आपण वेळेवर घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच तुमची चेहरा तेजस्वी दिसतो. म्हणजे फार सिंपल सिक्रेट आहे, अगदी गुपित आहे. माझं स्वतःचं गुपित सांगते की पाणी वारंवार थोडं थोडं पीत राहा, मग तुमच्या चेहऱ्यावर तेज वाढत राहतं. खूप सोपं आहे आणि कुठेही मिळतं, कधीही मिळतं, घरात तर असतं. म्हणजे किती महागडे प्रॉडक्ट जरी वापरले तर तुम्ही पाणी व्यवस्थित नाही पिला तर तुमचा चेहरा तेजस्वी दिसणार नाही. तर हा झाला दुसरा. पुढचा जो आहे रात्री वेळेवर झोपणे. आता गोष्ट होते काय, एकतर किचनचं काम असतं, कट्टा स्वच्छ करायचं असतं, मग त्यानंतर सगळं उद्याचं सावरायचं असतं आणि मग त्याच्यानंतर रात्री मला सगळ्यांचे व्हॉट्सअप मेसेज आणि स्टेटस पण बघूनच झोपायचं असतं. मग हे सगळं करता करता वाजतात किती, 12 वाजतात. तर तो ब्ल्यू लाईट जो आहे तो सुद्धा सूर्यकिरणा एवढाच प्रखर आहे, तो तुमच्या त्वचेवर डॅमेज करत असतो. म्हणजे जणू काही तुम्ही उन्हात जाऊन आल्यावर जे टॅन होतं ना ते मोबाईलच्या लाईट मध्ये सुद्धा होतं. त्यामुळे माझं पिलर मध्ये मी नेहमी म्हणते की किमान एक अर्धा तास झोपण्याच्या अगोदर मोबाईल बंद ठेवा आणि त्याचा तो इंटरनेट बंद करा आणि स्विच ऑफ करून झोपला तर फारच उत्तम. किंवा ऍटलिस्ट व्हॉल्यूम बंद करून झोपा, व्हायब्रेशन मध्ये ठेवा, म्हणजे काही इम्पॉर्टंट कॉल आला तरी तुम्हाला तो मिळतो. तर रात्रीचा मोबाईल बघणं टाळा. दिवसात जेवढा बघितलेला असतो तो फार सफिशियंट असतो. त्यामुळं सुद्धा तुमचा चेहरा काळवंटतो. इथून पुढे जास्ती मोबाईल बघितलं की लक्षात आहे, अरे बापरे माझा चेहरा का काळवंटतोय, मी मोबाईल खूप बघतीये. तर त्याचा जो यूज आहे तो आपण कमी करायचा आणि वेळेवर झोपायचंय. शांत झोप ज्या व्यक्तीला लागती ती व्यक्ती फार सुंदर दिसते. हा झाला दुसरा पिलर, ज्याला आपण हेल्थ केअर म्हणतो. आता तिसरा पिलर जो आहे, आपण प्रेम करतो, नवऱ्यावर करतो, मुलांवर करतो, फुलांवर करतो, सगळ्यांवरच करतो आणि तशीच अपेक्षा ठेवतो. की मिताली अशी अपेक्षा ठेवते की माझ्या नवऱ्याने मला सकाळी किंवा एकदा तरी आय लव्ह यू म्हणावं. पण होतं का तसं? होत नाही, प्रॅक्टिकली होत नाही. तर ह्यासाठी फार सिंपल उपाय मी सांगते की सगळ्यात सकाळी जेव्हा तुम्ही उठता, ब्रश करायला आपण आरशात नेहमी बघतो की नाही, बघता की नाही? आरशात बघता ना, मग तेव्हा काय करायचे, त्या आरशात बघायचे स्वतःकडे, अगदी आनंदाने अगदी प्रेमाने बघायचे आणि म्हणायचे मी स्वतःवर प्रेम करते, आय लव्ह मायसेल्फ. काय म्हणायचे? जोरात म्हणा, जोरात म्हणा, जोरात म्हणा. सिंपल आहे, 3 वेळा म्हणायचे. मग त्याच्यानंतर काय होतं की आपण स्वतःवर प्रेम करतो, त्यामुळे दुसऱ्यांकडून आपल्याला अपेक्षा नसतेच. मग होतं काय, जेव्हा तुम्ही जे भरताय, आता एखादा फूल विक्रेता असेल, मोगऱ्याचा विक्रेता असेल, तर तो काय देतो, तो मोगरेच देतो ना सगळ्यांना, हो की नाही? एक खाटीक असेल तर तो नॉनव्हेजच देतो. तर आपण जे काय भरतो आपल्या हृदयामध्ये, तर सकाळपासून जर आपण स्वतःलाच प्रेम करायला लागलो तर होतं काय, आपल्यात एवढं प्रेम भरतं की आपण जर रात्री नवऱ्याला म्हणतो आय लव्ह यू. कारण आपल्याकडे देण्यासारखं आहे ना, आपण भरलेलं आहे, आपलं बॅग भरलेली आहे.
भरलेले आहे म्हणल्यावर आपण देतोच ना, जे आहे ते भरलेलं ओथंबून देणारच आहे. त्यामुळे रोडवर एखादी व्यक्ती जेव्हा भांडत असते किंवा रागात असते, मी म्हणते बाई ग, देवाने इतकं सुंदर आयुष्य दिलं, ही काय बोलते, म्हणजे तिने काय भरलंय तिच्या शरीरामध्ये, तिने काय भरलंय तिच्या हृदयामध्ये. तर फार सिंपल गोष्ट आहे. आम्हाला आमच्या लुई हेच्या वर्कशॉपमध्ये रोज 108 वेळा आरशात बघून आय लव्ह यू म्हणायला शिकवलेलं. म्हणजे 108 वेळा ते मी ठरवलंय, पण कंपल्सरी तरी ते एक्सरसाइज दिलेला. आणि हे जेव्हा मी वर्कशॉप करत होते तेव्हा मी सकाळी सकाळी अशी गार्डन मध्ये बसायची आणि आरसात बघायची आणि आय लव्ह यू म्हणायची. बाजूला छोट्या 3-4 मुली पळायच्या आणि म्हणायची ही आंटी वेडी झाली आहे का. तर आय लव्ह यू इतक्या वेळा म्हणून आणि हे सहज नाही बरं का, सोपं नाही आहे. म्हणजे जर एखाद्याच्या मनात न्यूनगंड असेल किंवा एखाद्या मनात भीती असेल किंवा एखाद्याच्या मनात खूप दुःख असेल तर ते आय लव्ह यू हा शब्द येतच नाही, डोळ्यात अश्रू यायला लागतात. म्हणजे जेव्हा आपण आरशात बघतो तशी इमोशनल आपली हिलिंग होत असते. तर खूप सिंपल आहे. आपल्या हृदयात आपल्याला काय भरायचं तर प्रेम भरायचे. आणि आपण मनुष्य म्हणून फक्त एकच गोष्ट शिकायला आलोय की सर्व सृष्टीवर आपल्याला प्रेम करायचंय. म्हणजे मनुष्य जन्माचंच काम हे आहे की आपल्याला सर्व सृष्टीवर प्रेम करायचंय. म्हणजे कुणाबद्दलही कुठलंही नेगेटिव्ह वावगा आपल्या मनात नाही, फक्त एकच आहे, तो आहे प्रेम. आता प्रेम फक्त नवऱ्यावरच करावा का, मुलांवरच करावा का, सासूवरच करावा का. प्रेम करण्यासाठी इतक्या गोष्टी आहेत. म्हणजे झाडं आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, हवा आहे, आपल्या मैत्रिणी आहेत. तर कंपल्सरी एखाद्या मैत्रिणीला आपण येता जाता म्हणायचं आय लव्ह यू म्हणत राहायचं. आणि असं जेव्हा आपण म्हणत राहतो, प्रत्येक शब्द जेव्हा आपण लव्ह म्हणतो ना तेव्हा आपल्या ब्रेन मध्ये एक वेगळं सिग्नल येतो. आपण रागात आलो तर माहिती का काय होतं, 6 ते 8 तास आपला स्टिरॉइड लेवल वाढलेला असतो, आपला ॲड्रिनालिन वाढलेला असतो. म्हणजे राग फक्त 1-2 मिनिटाचाच असतो, पण तेवढा बदल आपल्या शरीरात घडलेला असतो. पण जर आपण लव्ह म्हणत राहिलं तर होईल काय, आपला सगळा जो हॉर्मोन सिस्टीम आहे ना तो व्यवस्थित व्हायला लागतो. आपलं थायरॉइड प्रोफाईल नॉर्मल व्हायला लागतं, आपले सगळे एंडोक्राईन छान कामं करायला लागतात, आपली स्किन छान बोलायला लागते. तर हा सिंपल उपाय आहे. मला सगळ्या मैत्रिणींकडून काय इथं सगळे पुरुष मंडळी माझे भाऊ जे बसले आहेत त्यांच्याकडून पण हा प्रॉमिस हवा आहे की आजपासून सर्वांनी मी आरशात बघून काय म्हणायचंय, लव्ह यू म्हणा, काही म्हणा. कारण आरशात बघून तुम्ही जे बघता ते आय लव्ह यू ते त्या प्रतिबिंबाला म्हणताय, त्यामुळे काही हरकत नाही. तर पुढच्या वर्षी जेव्हा मला शोभाताई बोलवतील तेव्हा तुमचे चेहरे जास्ती चमकणार असतात आणि तुम्ही म्हणणार आहे आय लव्ह यू. येस. तर हा झाला 3रा पिलर. 4था पिलर जो आहे माइंड केअर. आता साधारणपणे आपण एखादा न्यूजपेपर किंवा मोबाईल किंवा कुठलाही न्यूज हे बघत असतो ना, सकाळी बघतो किंवा आपल्या बोलण्यात येत असतं. तर माइंड मध्ये आपण काय करतो, म्हणजे एखादी जमीन आहे, शेतीची जमीन आहे, त्या जमिनीमध्ये आपण काय पुरतोय, आपण आंब्याचं झाड पुरतोय का, आपण कॅक्टस पुरतोय का, आपण कारलं पुरतोय, काय पुरवतोय, त्याच्यात आपण काय घालतोय, काय आपण सो करतोय त्याच्यात, होय की नाही. तर आपण किमान सकाळी आणि रात्री ह्या 2 टाइमला नेगेटिव्ह न्यूज बघायची नाही. माझ्या घरात टेलिव्हिजन नाही, माझ्या घरात न्यूजपेपरही नाही, दोन्ही नाही आहेत माझ्या घरात. त्यामुळं नेगेटिव्ह न्यूज पासून मी शक्यतो फार लांब राहते. म्हणजे आज इथं बलात्कार झाला, आज हे झाला, आज ते झालं, इतकं नेगेटिव्ह असतं आणि आपण परत त्याच्यावर आपण कमेंट करत राहतो. म्हणजे ते नेगेटिव्ह आपण घेतो आत आणि परत ते बोलत राहतो. किंवा सासू आपल्याला काहीतरी बोलली की ते परत ते राग असं धुमसत राहतो आणि मग तो परत बाहेर येतो, तो उद्रेक म्हणून येतो, तो 4 पटीने म्हणजे गुंतवणुकीचा 4 पटीने एक्स्ट्रा येतो बाहेर येतो. तर आपण काय घालतोय, कुठले न्यूज आपल्या डोक्यात घालतोय याचा विचार करणं गरजेचं आहे. तर साधं सिंपल गोष्ट आहे जे आपले पूर्वज करायचे. ज्ञानेश्वरी वाचायचे किंवा कुठली तरी पोथी वाचायचे किंवा कुठलं तरी देवाचं पुस्तक वाचायचं किंवा कुठलं तरी मोटिवेशनल पुस्तक आहे. तर एक सवय ठेवा, तुमच्या युट्यूबवर कुठलं तरी एक मोटिवेशनल युट्यूबचं सिरीज तुम्ही कंपल्सरी रोज एक वाचायचं किंवा ऐकायचे. एक तरी पान किंवा एक किमान थॉट म्हणतो ना आपण, म्हण म्हणतो, चांगली म्हण आहे, तर तो वाचायचा आहे आणि त्यावर मनन आणि चिंतन करायचं. म्हणजे आपल्या माइंडला आपण छानपैकी तयार करत आहोत. हेच नाही तर आपण जे मित्र मैत्रिणी, आपले जे सवंगडी असतात, आपले जे सोबती असतात, ते कशा प्रकारचे आहेत, अशा प्रकारचे चूज करायचे ज्यांचे विचार उच्च आहेत. तर आपण
कुठल्या ग्रुपमध्ये जायचं, जे ग्रुप दुसऱ्यांबद्दल बोलत असतं त्या ग्रुपमध्ये जायचं, की जे ग्रुप नवीन नवीन आयडियाज बद्दल बोलतो ह्या ग्रुपमध्ये जायचं. तर कुठल्या ग्रुपमध्ये आपण जायचं हे आपण ठरवायचे. कारण जे एक दुसऱ्यांबद्दल बोलत असतील तर तुमची पाठ फिरली की तुमच्याबद्दल पण बोलणार आहे. मग अशा ग्रुपमध्ये तुम्हाला जाणं आवडेल का? नाही. त्यापेक्षा एखादी चांगली आयडिया बद्दल एखादी बोलत असेल, अरे ही आहे ना, आपण एक साड्याचा व्यवसाय करू का, आपण FD मध्ये गुंतवणूक करू का, आपण नवीन शेअर मार्केटमध्ये काहीतरी गुंतवणूक, आज जर 1 लाख केली तर 5 वर्षांनी मला 1 कोटी मिळतील, असं मला एक हे मिळालेलं आहे. तर ही गुंतवणूक किती छान आहे, बापरे 5 वर्षात मला 1 कोटी मिळणार आहे. तर अशा प्रकारच्या लोकांसोबत जेव्हा आपण राहू तेव्हा म्हणतात की बर्ड्स ऑफ सेम फेदर फ्लाय टुगेदर. तर आपण कुठल्या ग्रुपमध्ये आहोत ह्याचं आपण चाणाक्षतेने जरा सिलेक्शन करावं. आपणच नाही, आपल्या मुलांना सुद्धा ही गोष्ट सांगावी की बाबा तू कुठला ग्रुप निवडतोय. आपल्या मुलांचे जे मित्र मैत्रिणी असतात ह्यांच्या सगळ्यांना बोलवायचं. माझ्या घरात माझ्या मुलीला कंपल्सन आहे की तुझा प्रत्येक मित्र मला घरात पाहिजे. म्हणजे तू रोडवर बोललेलं नाही पाहिजे, तू घरात येऊ नये. प्रत्येक मित्र मैत्रीण सगळेजण माझ्या घरात आलेले पाहिजे. आणि मग मला कळतं की हे कुठल्या विचारसरणीचे आहे. मग अशा पद्धतीने आपल्या मुलांवर एकतर आपण चांगले संस्कार घडवू शकतो. आणि होतं काय की मुलांना वाटतं अरे माझ्या फ्रेंड्सला सुद्धा माझी आई एंटरटेन करते, काहीतरी खाऊ घालते आणि मुलं पण खुश राहतात. तर आपल्याला कळतं की आपली मुलं कुठल्या वातावरणात चाललेली आहेत बाहेरच्या जगात. तर हा जो आहे हा माइंड केअर आहे. तर या माइंडला आपण जो व्यक्ती ह्या माइंडला स्लेव करतो, आपल्या माइंडला जो व्यक्ती स्लेव करतो किंवा सर्वंट बनवतो तोच खरा राजा असतो. कारण हे माइंड जे आहे ना घोड्यासारखा इकडे सगळीकडे पळत असतो. आता बऱ्याच बायका इथं बसल्यात तरी घरात विचार करत असतो, अगं बाई माझ्या नवऱ्याने दूध उतू घातलं असणार, चहा पिला की नाही कोणी, माझ्या मुलं आले डबे खाल्ले की नाही, हे सगळा विचार चाललेत ना तुमच्या डोक्यात. म्हणजे बसलेलं असतं शरीराने इथे पण मन कुठंतरी असतं. तर मनाला एकाग्रता करणं, मेडिटेशन करणं आणि मनाला चांगले विचारांनी भरणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि दुसरा एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आता मनोरमा ताईंनी मला इतकं सुंदर एक रोपटं दिलं, मला शाल दिली. जर मी मनोरमा ताईंना म्हटलं की मला हे आवडलं नाही तर त्यांना पुढच्या वेळेस मला काहीतरी द्यावं असं वाटेल का? बिलकुल नाही वाटणार. कारण मग भगवंतानी आपल्याला इतकं सुंदर दिलेलं आहे, सुंदर शरीर दिलेलं आहे, आपल्याला माणूस म्हणून जन्म घातलाय. कुत्र मांजर डुक्कर पण आपण जन्माला आलो असतो ना, आलो शकलो असतो पण नाही आलो. त्यामुळे 82 लाख योनी क्रॉस करून आपण मानव जन्म घेतलाय. हेच आपण लॉटरीचं तिकीट पहिला जिंकलोय. आपण पहिली लॉटरीचं तिकीट आपण जिंकलेलं आहे. दुसरा जो आहे इथे तुम्हाला कोणी पैसे विचारत नाही श्वास घेण्यासाठी ना. ऑक्सिजनला पैसे आहेत का तुम्हाला मोजायला? नाहीये. कोविडने आपल्याला शिकवलं की ऑक्सिजन किती इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपण रोज फुकट श्वास घेतो हे सर्वात मुख्य आहे. कारण श्वास नसेल तर आपलं जीवनच नाही आहे ना. आणि श्वास भगवंताने दिलेला आहे. तिसरा जो आहे, आता तुम्ही सर्वजण पाणी पिताय, ह्या पाण्यावर सुद्धा आपण प्रक्रिया करून सुंदर बनवू शकतो. कसं सांगा? काही गेसेस आहेत का? पाण्यावर आपण प्रक्रिया करून आपण स्वतःला सुंदर बनवू शकतो. फुकट करायचंय, पैसे नाही लागणार याला. चेहरा धुवायचा. येस. अजून वाफ घ्यायची. येस. गुलाब पाणी. येस. हे पाणी पिताना थँक्यू भगवंता, तुझ्यामुळे इतकं सुंदर पाणी मिळालं आणि माझी तहान भागली. किती छान वाटतं, किती बरं वाटतंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी प्याल तेव्हा तेव्हा तुम्हाला धन्यवाद म्हणायला शिकायचंय. त्यामुळं काय होतं, जेवढं आपण थँक्यू म्हणतो तेवढं भगवंत खुश होतो आणि तो आपल्याला जास्ती भरभरून देतो. मग देवी आपल्याला म्हणते, अरे मला इतकी थँक्यू म्हणते माझी लेकरू. मग आपण प्रेमाने आणि घास खाऊ घालणार ना आपल्या लेकराला. आपले लेकरं आपल्याला थँक्यू म्हणतात तर कसं वाटतं? अरे, किंवा नवरा जरी आपला म्हणला की किती छान स्वयंपाक केलाय, मग अजून अहो हे करू देऊ का तुम्हाला, होतं ना आपल्याला. तर भगवंत सुद्धा असाच आशेचा भक्तीचा भुकेलेला असतो. तर त्याला एवढंच म्हणायचं, भगवंता किती सुंदर तू मला आयुष्य दिलेस,
किती सुंदर तू मला केस दिलेस, किती सुंदर मला तू चेहरा दिलेस. तर थँक्यू फॉर माय स्किन, थँक्यू फॉर माय हेअर, थँक्यू फॉर माय आईज, थँक्यू फॉर माय वोकल कॉर्ड्स, थँक्यू आय कॅन टॉक, थँक्यू आय कॅन वॉक, थँक्यू फॉर माय किडनीज, थँक्यू फॉर माय ब्लड, थँक्यू फॉर माय फेस, थँक्यू फॉर माय आईज, थँक्यू फॉर द वॉटर, थँक्यू फॉर द फूड, थँक्यू फॉर द स्लीप, थँक्यू फॉर द जॉब, थँक्यू फॉर द कार, थँक्यू फॉर द बाईक, थँक्यू फॉर द मोबाईल, थँक्यू फॉर माय मदर, थँक्यू फॉर माय मदर इन लॉ, थँक्यू फॉर द वंडरफुल स्टुडंट्स हिअर, थँक्यू फॉर एव्हरी लिटल थिंग दॅट यू हॅव गिव्हन टू मी. ह्याला म्हणतात ग्रॅटिट्यूड जर्नल. मग हे तुम्ही नेहमी जर करत राहिला, थँक्यू 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 म्हणत राहिला, तर तुमचे पूर्ण जो एंडोक्राईन हॉर्मोन असतो ना तो बदलतो आणि आतून तुम्ही सुंदर दिसायला लागता एका वेगळ्या लेवलला. कारण जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता किंवा आय लव्ह यू म्हणता तुम्हाला राग येत नाही ना. मला फार सिंपल आहे की मला ना पांढरापोळ चौकात जेव्हा मी गाडी चालवायची तर मला इतकं राग यायचा की कोणीतरी क्रॉस करायचं आणि माझ्या तोंडात हमखास शिवी यायची शिवी. तर मग माझे मॅडम, माझी जी टीचर होती कार शिकवणार, ती म्हणायची अहो मॅडम इतना गुस्से से क्यों आप ये कार चलाते हो, लोग बीच में क्यों आते हैं, लोग तो बीच में आने ही वाले हैं, जिंदगी में ऐसे ही रहने वाला है. मग तिथं मी एक प्रिन्सिपल केलं की जेव्हा पण एखादा व्यक्ती मला क्रॉस करतो, जा बाबा, म्हणजे मी एक वर्ड वापरते, तो म्हणते हनी. हनी म्हणजे प्रेमळ किंवा गोडवा. मग ते आपण जेव्हा जा बाबा तुला काहीतरी काम असेल, तुझ्या गर्लफ्रेंडला भेटायचं असेल, गो हनी, असं मी मनात म्हणते. म्हणजे होतं काय की माझा राग निवडतो. म्हणजे काही शब्दात एवढी पावर असते की जसं आपल्या ओंकारात पावर आहे. आपण जेव्हा एक क्षणभर म्हणतो ओम नमः शिवाय, तर आपले वेवलेंथ बदलते. आपल्या ब्रेनमध्ये अल्फा वेव, बीटा वेव, थीटा वेव्स असे वेव्स असतात. तर ही वेवलेंथ बदलते. तसं शब्दात सुद्धा खूप पावर असते. आपण कुठले शब्द वापरतो, आपण नेहमी म्हणतो ना माझं नशीबच फुटकं, असं जेव्हा तुम्ही म्हणता ना तर खरंच नशीब फुटतं. तर आपण म्हणायचं मी अत्यंत नशीबवान आहे, मी अत्यंत आरोग्य आहे. कोणी विचारतं ना आपल्याला काय हो तब्येत कशी आहे, चालूच होतं रडगाणं, अहो पावच दुखतात हो, पाठच दुखते हो, पोटच दुखते हो, हेच दुखते तेच दुखते म्हणतो. तसं बिलकुल म्हणायचं नाही. भगवंताने मला खूप छान ठरलेलं आहे, माझं खूप छान आरोग्य आहे असं म्हणायचं. जरी वाईट असेल तरी असं म्हणायचं. मग ते आपलेच बुद्धी, आपलंच ब्रेन आपलं ऐकतं आणि म्हणतं अरे ती म्हणते मी आरोग्यवान आहे. मग ते त्या पद्धतीने सबकॉन्शियस माइंड आपलं काम करायला लागतं, ज्याला आपण म्हणतो वर्किंग ऑफ सबकॉन्शियस माइंड. तर मला खूप पुस्तकं वाचायची वेळ आहे, त्यामुळे हे बरेचशा पुस्तकातून ह्या गोष्टी शिकलेल्या आहेत. तर सबकॉन्शियस, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणून हा मर्फीचं पुस्तक आहे. तो म्हणतो की बऱ्याचशा गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या असतात, म्हणजे खूप लोकांना वाटतं की नाही माझे पैसे वाढतच नाहीत, मी नेहमी मी कंगालच राहतो, माझ्याकडे पैसेच टिकत नाही असं म्हणतात. तर हे जो थॉट प्रोसेस आहे तो पहिला बदलायला हवा आणि मग इन्व्हेस्टमेंट चालू केली की माझे पैसे वाढतायत, माझे पैसे मनोरमा बँकेत झाडाप्रमाणे वाढत आहे. आज 1 आंबा आहे, उद्या 10 आहेत, उद्या 50 आहेत, मग 100 येणार आहेत. झाडाला कधी पण वाढत असते ना. झाडाला आज 1 आंबा आला तरी ते पुढे 100,000 आंबे देतं. तर तसंच माझं मनोरमा बँकेतील ठेव सुद्धा वाढत आहे असं आपण बोलायचं, असं आपण माइंडमध्ये प्लॅनिंग करायचं. आणि असं जेव्हा करतो तेव्हा ऑटोमॅटिक आपलं हे घडत असतं. तेव्हा म्हणतो भगवंत नेहमी तथास्तु म्हणत असतो. तेव्हा आपण काय बोलतो वाणीने ते लक्षात ठेवायचं, कारण भगवंत वर बसून तथास्तु म्हणत आहे. ठीक आहे, हा झाला माइंड केअर. तर सर्वात शेवटचा पिलर जो आहे तो सोल केअर. सोल म्हणजे आपण ऍक्च्युली आत्मा म्हणून जन्मलेला आहोत, ज्याला निरंतर आहे, ज्याला मृत्यू नाही. आणि हा आत्मा एक शरीर घेतलेला आहे. तर ह्या वेळेस स्मिता जागवतेचं शरीर आहे, पुढच्या वेळेस दुसरं कुठलं तरी शरीर असेल. तर मग तो माणसाचा असेल किंवा झाडाचा असेल किंवा प्राण्याचा असेल किंवा पक्षीचा असेल, असे वेगवेगळे शरीर आपण घेऊन निरंतर हा आत्म्याचा प्रवास असतो. आणि कुठपर्यंत असणार आहे, जोपर्यंत आपण भगवंतात लीन होत नाही तोपर्यंत हा प्रवास आहे. तर भगवंतात लीन कसं व्हायचंय, फार सिंपल आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये जेव्हा आपण भगवंत बघायला लागतो किंवा प्रत्येक सृष्टीमध्ये, मग तो फूल असेल, कावळा असेल, पक्षी असेल, फुलपाखरू असेल, कुत्र असेल, मांजर असेल, प्रत्येक व्यक्तीकडे जेव्हा आपल्याला बघितल्यावर प्रेम भावना येते आणि एक आनंद येतो, तेव्हा आपल्या हृदयात त्या सृष्टीमध्ये भगवंत बघायची कला जेव्हा निर्माण होते, तर ती जी वेळ आहे तेव्हा आपण भगवंतात लीन होतो आणि तिथून आपल्या आत्म्याचा प्रवास होतो. मग आत्म्याचा प्रवास कसा करायचा? तुम्ही कुठल्याही देवाचं एक नाव घ्या, राम म्हणा, कृष्ण म्हणा, जे म्हणायचे, ओम नमः शिवाय म्हणा, स्वामी समर्थ म्हणा,
कुठलाही एक गुरुला धरा आणि त्यांना धरून तुमच्या आयुष्याच्या ह्या आत्म्याच्या प्रवासाला सुरुवात करा. साधारणपणे आपल्याला काय वाटतं, अगं आत्ता एवढ्या लवकर की मी कशाला देवाचं नाव घेऊ, 60 50 साठी जेव्हा काही काम धंदा नाही तेव्हा बघू ना. पण भगवंत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, उठता बसता हसता बोलता भगवंताचं नाव ज्यांच्या ओठात आहे किंवा आत्म्यात आहे किंवा ज्यांच्या परापश्यंती वाणीत आहे, तर तो भगवंत सोबतच राहतो. मग इमॅजिन करा, जर तुम्ही भगवंतालाच तुमचा जोडीदार बनवला 24/7, तर तुमचं आयुष्य कोण बदलणार आहे? फार वेगळ्या लेवलला तुमचं आयुष्य जाणार आहे. आणि मग तुम्हाला कोणी म्हणणारच नाही की तुम्ही कुरूप आहे, कारण तुम्ही भगवंतात लीन झालेले असता. मीरा किती सुंदर दिसते, मीराने काय मेकअप केलाय का? नाही, कारण ती भगवंतात कृष्णेत इतकी मग्न झालेली आहे की त्या प्रेमात गुंतल्यावर भगवंत स्वरूप आपण व्हायला लागतो आणि मग त्या अनुषंगाने आपण भगवंत स्वरूप भगवंत भक्त म्हणून आपण सुंदर दिसायला लागतो. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही 5 पिलर्स तुमचे फॉलो करायला लागला तर नक्कीच तुम्ही काय म्हणणार, सुंदर मी आहेच. माझं YouTube चॅनल आहे डॉक्टर स्मिता चाकोते, इंस्टाग्रामवर पण माझं पेज आहे. तर हे जे सगळे मी 1-1.5 वर्ष रेडिओ प्रोग्राम केलेला आहे आकाशवाणीवर, तर ह्या सगळ्या त्वचारोगच्या जे आपल्याला त्वचेची काळजी कशी घ्यायची, म्हणजे नखापासून केसापर्यंत, ह्याचे सगळे टिप्स मी दिलेले आहेत मराठीमधून. तर तुम्ही YouTubeवर जाऊ शकता, सबस्क्राईब करू शकता डॉक्टर स्मिता चाकोते यांना, आणि मग तुम्ही ते व्हिडिओज तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ऐकू शकता. तर मनोरमा बँकेचे आणि शोभाताई मोरे आणि मिताली यांचे मी खूप खूप धन्यवाद सांगते की त्यांनी मला एवढा वेळ दिला बोलण्यासाठी. आणि तुम्ही सगळे प्रेक्षक अगदी शांतपणे मला ऐकत होतात, अगदी चुळबुळ न करता, त्यासाठी तुमचेही खूप धन्यवाद. एंड करताना एक गाणं म्हणजे खास तुमच्यासाठी समर्पित. एक लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे नाचता मोर, जैसे रेशम की डोर, जैसे परियों का राग, जैसे संदल की आग, जैसे 16 सिंगार, जैसे रथ की फुहार, जैसे मंदिर में हो एक जलता दिया हो. एक लड़की को देखा तो ऐसा लगा. हा सण सगळ्यात जास्तीच आवडतो नक्कीच. आता काही वेळापूर्वीच आपण श्री स्वर्गीय रतनजी टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. आणि अत्यंत थोर व्यक्ती, म्हणजे आज मला असं वाटलं की आणि खरंच आपण आज खरा हा सत्कार घ्यावा सुद्धा का, की इतक्या थोर व्यक्तीने जे काही काम केलेलं आहे, आज ऑलमोस्ट बहुतांशी लोकांच्या स्टेटसवर सुद्धा त्यांचंच चित्र झळकतं आहे. तर आपण खरंच काय कुठे आहोत. आणि आज एक हाही विचार करायला पाहिजे की काही जणांनी त्यांचे फोटोच्या स्टेटसमध्ये हाही बघितलं असं की त्यांचं साम्राज्याचे, त्यांनी सुरू केलेल्या कंपन्यांचं, कदाचित त्यांनी न सुरू केलेल्या, आधीच्या पिढीजात सुद्धा सुरू असलेल्या कंपन्यांचं जे साम्राज्य बघतो तेव्हा आपल्याला कळतं की खरंच गुंतवणुकीचं किती महत्त्व आहे. इनोव्हेशन, कुठलीही गोष्टीची मेहनत, कन्सिस्टन्सी, या गोष्टी तर आहेतच आहेत, पण गुंतवणूक, आलेला पैसा कुठून येतो आणि कुठे वापरला जातो ह्याच्याबद्दल जागरूक असणं हे फार गरजेचं आहे. आणि याच्यासाठी निरंतर मनोरमा परिवार गेले, मला असं वाटतं 1995 का 98ची सुरुवात, 97ची सुरुवात आहे, तर गेली 26-27 वर्ष हा त्यांनी ही रोपटं लावलेलं आहे. आज त्यांची ही वाटचाल 2000 कोटींपर्यंत गेली, म्हणजे खरंच अत्यंत चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे आपण सर्व महिलांनी या गोष्टीवर विचारच केला पाहिजे की गुंतवणूक ही किती गरजेची आहे. काही वेळेला आपण असं म्हणतो की मग आपलं उत्पन्न किती आहे आणि मग या गोष्टी माझ्याशी संदर्भात आहेत का किंवा नाही. पण मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला वयाच्या कुठल्याही पावलावर असलो तरीही येणारे कुठलेही पैसे हे जर आपण नीट नियोजन करणं तर कायम गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी त्या गोष्टीची माहिती असणं सुद्धा खूप आवश्यक आहे.
मी परवाच माझ्या एका मैत्रिणीला फोन केला होता आणि मग तिला म्हटलं की अगं अमुक अमुकचा नंबर देतेस का, तर ती म्हणाली हो मी देते ना तुला. ती म्हणाली अगं लक्षात ठेवायचं वगैरे काही गरज नाही आहे, त्याला 94 आणि लाडकी बहीण असा तो नंबर आहे, 94-1500-1500. तर मला असं वाटतं की मग अगदी स्वतः जरी आपली तूर्त कमाई नसेल पण निदान लाडक्या बहिणीच्या योजनेत जरी आपण सहभागी असू तर त्या 1500 रुपयांचं सुद्धा आपण व्यवस्थित नियोजन करायला पाहिजे. बऱ्याच जणी खूप खुश झाल्यात की कारण आता ST ला सुद्धा महिलांना अर्ध तिकीट आहे आणि आता तर लाडकी बहीण येते. आता मामा सुद्धा म्हणजे खूप जणांच्या मुलांना प्रश्न पडायला लागला की बारामतीला जायचंय का ठाण्याला जायचंय का नागपूरपर्यंत थेट जाणार आहे, नागपूरला सुद्धा बस प्रवास करता येईल आणि तोही अर्ध्या तिकिटात. पण मग आपण ह्या गोष्टींचा विचार करतो का की जर अर्ध तिकीट झालेलं आहे तर मी फुल तिकिटाचे पैसे बाजूला ठेवेन ना, आणि ते अर्धे तिकीटला मी पैसे वापरीन आणि अर्ध्या तिकिटाचं मी काहीतरी नियोजन करेन का, असे कधीतरी आपल्या मनात प्रश्न येतील का. 1500 रुपये आले म्हणून पटकन पवार चाटला किंवा सर्वोदय मध्ये काहीतरी एखादा चला आपण जेवणाचा सेट घेऊ आणि अमकं करू आणि तमकं करू, असे जर प्रश्न येत असतील तर एखादं 100 रुपयाचं 200 रुपयाचं तरी किमान त्या 1500 मधलं रिकरिंग डिपॉझिटचं खातं मी मनोरमा परिवारात तरी उघडू किंवा कुठल्याही बँकेत फॉर दॅट मॅटर उघडू, अशा जर कोणाच्या मनात आलं असेल आणि तसे जर बदल घडले असतील तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे. की महिलांना आपल्याला असं वाटतं की आपण आणि खूप म्हणजे इथे सोलापूरमध्ये तर बहुतांशी मी असे कार्यक्रम घेते तर मी त्यांना आवाहनही करते की त्यांनी त्यांच्या पैशांचं नियोजन करावं. बहुतांशी महिला इथे मनोरमा परिवारात तर भरपूर महिलाच कर्मचारी आहेत आणि त्या अगदी छान NPA ची कसरत सांभाळतायत, 0% NPA ही सांभाळत आहेत. तर आपल्याही पैशांचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. पण मी सोलापुरात असं खूप ठिकाणी म्हणते की मग त्या महिला म्हणतात की नाही बाकी सगळं आमचे नवरेच बघतात, आणि मग त्या नवऱ्यांना जेव्हा आपण कधी कधी प्रश्न असतात तर ते म्हणतात की आमचं तर सगळं महिला मंडळावर अवलंबून आहे. खरं गुपित काय आहे ते, जसं मला एकदा इथे प्रणितीताई आल्या होत्या आणि त्या म्हणाल्या की मनोरमा परिवारात भरपूर पॉलिटिशियन्स येतात पण नक्की कोणाला मत देतात ते काही माहिती नसतं. तसंच हे एक परिवाराचं गुपित असतं की कुणीतरी आलं की त्याला इकडे मारायचं, फुटबॉल उडवून द्यायचा, मग इकडे उडवून द्यायचा. खरं काय करतात देवच जाणे, पण हे बघणं फार गरजेचं आहे. आणि या गुंतवणुकीचं जे जसं मगाशी अस्मिता त्यांनी सांगितलं की काही पैसे आपण ठेवतो आणि काही काळाने तुम्हाला एक 4-5 वर्षांनी फोन येतो की त्याचं छान असं मस्त पैसे झालेलं आहे, तर ते समाधान किती चांगलं आहे आपल्याला. आणि आता काळ खूप बदलत चाललेला आहे त्यामुळे काळानुसार आपल्याला लागणाऱ्या गरजाही बदलत चाललेल्या आहेत. पूर्वीची महिला खरंच खूप गोष्टी साध्या आणि सरळ सोप्या होत्या. 1-2 साड्या नेसल्या, घरगुती घरातल्या फंक्शन संपले आणि काहीतरी आपण कधीतरी वर्षातनं एकदा फिरायला गेलो तर सगळंच होत होतं. आता प्रत्येक महिलेला सुद्धा एक मोबाईल तर लागतोच, तर तो सुद्धा आणि 3-4 वर्षांनी बदलावा लागतो. त्यात सुद्धा खूप छान छान फोटो स्टोअर करायचे असतात, सेव्ह करायचे असतात आणि ते स्टेटसला टाकायचे असतात, एखाद्या शेजारणीला जळवायचं सुद्धा असतं. पण मग हे असे स्मार्टफोन घेण्यासाठी सुद्धा मग नक्कीच आर्थिक नियोजन गरजेचं आहे. आणि आयफोन किंवा इतर छान छान फोन जर आपल्याला घ्यायचे असतील तर आपल्याला येणारा पैसा येतोय कुठे, जातोय कुठे आणि आपण त्याचं नियोजन करतोय का नाही ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्याकडे येणारा पैसा हा येतच राहतो पण तो त्याचा आपण नियोजन करत नाही. काही वेळेला सेव्हिंग हा गौण भाग बघितला जातो की येत आहेत पैसे आणि वी आर एन्जॉईंग आणि आपल्याला काय करायचंय, खूप पुढे काहीतरी आपल्याला थोडी टाटांसारखा पसारा ठेवायचा आहे, आपल्याला नाहीच करायचा. त्यामुळे आहे तो दिवस एन्जॉय करणं हा सुद्धा आजकाल खूप जणींचा मूलमंत्र झालेला आहे. पण एक काळाच्या ओघात आपल्याला हेही लक्षात ठेवायचं आहे की आपली लाईफ एक्सपेक्टन्सी पण खूप वाढत चाललेली आहे. जसजसे नवीन शोध लागत झालेले तर तसं आपलं आयुर्मान वाढत चाललेलं आहे. आपल्याकडे चांगले चांगले डॉक्टर्स उपलब्ध आहेत, मुंत्याली ताई आहेत, रुचा ताई आहेत किंवा इतरही खूप चांगले डॉक्टर्स आहेत. त्यामुळे आपल्याला काही झालं तरी त्या लगेच आपल्याला त्या आजारातून वाचवतात. त्यामुळे आपलं आयुष्य हे भरपूर आहे हेही आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि ते आयुष्य सुखकर करायचं असेल तर आपलं नोकरीचं वय मात्र 60 पर्यंतच आहे, त्याच्यानंतरचा सुद्धा स्पॅन जवळजवळ 20 वर्षाचा आहे, हे आपल्या महिलांना लक्षात ठेवायला पाहिजे.
ओव्हरऑल माझं ऑब्झर्वेशन असंही आहे की महिलांची जी आयुर्मर्यादा आहे ती पण खूप चांगली आहे आणि एक आपलं महिलांचं धाडस पण चांगलंच असतं ना. आपण खरंच नवदुर्गा आहोत, कारण जेव्हाही कुठेही दुष्काळ पडतो तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला ऐकू येतात, पण कुठल्याही शेतकरीणीची आत्महत्या आपल्याला कधीच आढळून येत नाही. किंवा कितीतरी करोनामध्येही असं होतं, पण कुठल्याही महिला कुठल्याही संकटाला मोठ्या तडफेने सामोरं जातात. कारण आपल्याकडे एक विटामिन असतं की आपण खूप मैत्रिणींना भेटतो आणि आपलं मन मोकळं करतो. त्यामुळे आपल्याला मात्र लक्षात ठेवायचं की मग ही आपली म्हणजे जे विटामिन आहे चांगलंच आहे, पण त्याच्यामुळे आपली आयुर्मर्यादा जास्ती असणार आहे. आणि तर जर यदा कदाचित आपला जो जोडीदार आहे तो असेल नसेल तर त्याच्यानंतरचं आपलं आयुष्य कसं असेल हेही माहिती असणं गरजेचं आहे. खूप जणींना मी वारंवार सांगत आले की खूप गोष्टी माहिती नसतात. तुम्हाला यशस्वी गुंतवणुकीच करण्याबरोबर आपल्याकडे जे काही आहे ते सुद्धा कसं आहे आणि कोणत्या रूपात आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. जसं आपला ब्लड ग्रुप कोणता आहे हा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपलं जर एक्सरे आपण काढला नाही किंवा इतर सुद्धा आपल्याला आता CBC काउंटसाठी बऱ्याच गोष्टींच्या आपल्याला तपासायला लावतात, तर मग आपलं घर नक्की कोणाच्या नावाने आहे, त्याच्यासाठी काही कर्जाचं काढलेलं आहे का, त्याचे काही हप्ते आहेत का, ते किती प्रमाणात आहेत, या गोष्टींची माहिती सुद्धा आपल्याला करणं गरजेचंच आहे. किंवा माझ्याकडे सोनं किती आहे किंवा मी ह्याच्या व्यतिरिक्तचे पर्याय काय एवढीच आहेत किंवा काय आहेत. आता परवाच मी एक ॲडव्हर्टाईज बघितली, तर ती महिला एक पुणा गडवीची ॲडव्हर्टाईज होती आणि तिथं महिला एक सांगत होती की मी दरवर्षी इथं मंगळसूत्र महोत्सव असतो आणि मी दरवर्षी येते. त्या ओळी ऐकल्यानंतर मला असं वाटलं बाईचं नाव बघूया का, मग आपण बघूया, त्यांना विचारूया पुन्हा गाडगेळाही व्हिजिट करून या कोण बाई आहेत, तर मग ह्यांच्याकडे काय कलेक्शन असेल मंगळसूत्राचं तर तेही आपल्याला बघता येईल. एक म्हणजे खर्च नाही केले तर नेत्रसूक्त नक्कीच घेता येईल ना. तर त्याच्या पुढे ती बाई मला काय म्हणाल, म्हणजे ती त्या व्हिडिओवर सांगत होती की मी जाते आणि दरवर्षी माझं आधीचं मंगळसूत्र मोडते आणि नवीन करते. मग हे बघून मला कुठेतरी माझ्यातली चार्टर्ड अकाउंटंट महिला दुखावली आणि असं मला वाटलं की ही माझी बहीण काय करत आहे, पुन्हा गाडगीचे खिशे भरत आहे आणि स्वतःचं नुकसान करत आहे. घटनावळीवर 50% सूट हे किती आपल्याला मोहत पाडणार गोष्ट आहे. किंवा साड्यांवर साडीचं लेबल आहे 15,000चं पण तुम्हाला दिलं 13,500ला असं म्हणतात आणि मग आपण किती खुश होतो, मी किती पैसे सेव्ह केले. पण असा कोणता व्यावसायिक असेल की जो नुकसानीत तुम्हाला कुठलीही गोष्ट विकेल, हे खरंच आहे का? आणि जर तसं असतं 50% वगैरे सूट देण्या इतपत असतं तर मग आपल्याला नॅशनलाइज बँका फक्त 7 आणि 8%च कसा इंटरेस्ट देऊ शकत असतील. कुठलं तरी हे विसंगती वाटत नाही का की हा 50% मजुरीवर आपल्याला तोटा सहन करणारे पण आपल्याला असं व्याजदर मिळतो आहे. तर इथं या गोष्टींवरची आपल्याला खूप अभ्यास करणं गरजेचं आहे. मग सोन्यात गुंतवणूक आपल्या महिलांचा आवडीचा विषय असला तरी सोन्याचे पर्याय काय उपलब्ध आहेत. मग आपण गोल्ड ETF मध्ये करू शकतो का, किंवा सॉव्हरेन बॉन्ड्स असतील, सॉव्हरेन बॉन्ड्सवर पण आपल्याला व्याज मिळतं आहे, किंवा इतरही काही सोन्याचे पर्याय उपलब्ध आहेत. किंवा मग मी फक्त वेडणी घेऊ का, तूर्त जर माझी आवश्यकता नसेल माझ्या त्या सोन्याच्या दागिन्याची आणि मग मी माझ्या सुनेसाठी गोळा करते किंवा माझ्या मुलीच्या लग्नासाठी गोळा करते आणि आज तिचं कदाचित 15 वर्षानंतर लग्न होणार आहे, तर त्यावेळी त्या काळी ती काय वापरणार आहे आपल्याला माहिती नाहीये. पूर्वी आपण बघितलेलं आहे की जुन्या आपल्या सासवांचे वगैरे असे 7 तोळे 10 तोळ्यांचे वगैरे दागिने असायचे. आता पुन्हा गाडगे जाहिरात देतं की तेव्हा 3 किंवा 4 ग्रॅममध्ये पण नेकलेस उपलब्ध आहे. काळ बदललेला आहे. नवीन मुलींना ते सहनही नाही व्हायचे 10 तोळ्यांचे आणि आपल्याला सासू म्हणून किंवा आई म्हणूनही फायनान्शियली सहन नाही व्हायचे हे दागिने. सो या गोष्टींचा आपल्याला विचार करायला पाहिजे की मग आपण पर्यायी काय घेतोय, की ते जर मी सॉव्हरेन बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट केले तर त्याच्यावर तोपर्यंत मला व्याज सुद्धा मिळेल आणि काळानुरूप मग मला जेव्हा ती वस्तू घ्यायची असेल आणि मग मी घटनावळीवर खर्च करणार नाही. पर्याय आपल्याला जे उपलब्ध आहेत, इन्व्हेस्टमेंटचे PPF आहे किंवा FDs आहेत, रिकरिंग डिपॉझिट्स आहेत, ह्या सगळ्या आपल्याला पर्याय माहितीच असतात. पण ह्या सुद्धा आणि त्या व्यतिरिक्त शेअर्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण जेव्हा आपल्याकडे असणारा जो
कंटिन्युअस म्हणजे निरंतर जो आपल्याकडे पैसे साठतायत आणि आपण ते सेव्हिंग्स करू शकत असू तर ते किती प्रमाणात आहे ह्याचा आपल्याला विचार करायला लागेल की रिअल इस्टेटमध्ये मला टाकायचा पैसा आहे तर तो लाखांमध्ये मला टाकावा लागणार आहे. मग माझी हजारोंची कमाई असेल तर मी ते करू शकते का? पुन्हा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करताना त्याच्यासाठी त्याचं टायटल क्लिअर आहे की नाही त्या जागेचं किंवा काय झालेलं आहे ह्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण आपण असं खूप वेळा बघतो की कितीतरी डेव्हलपर्सनी जागा विकलेल्या आहेत, काही वेळा तर फ्लॅट्स विकून सुद्धा नंतर ते फ्लॅट्स ऍक्च्युली टायटल क्लिअर नसल्यामुळे लोकांना परत दुसरीकडे जावं लागेल. तर त्या इन्व्हेस्टमेंट्स तितक्या जेन्युइन आहेत का ह्याचा सगळ्याच गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून मग आपण त्या गोष्टी करण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्या गोष्टींमध्ये जर आपण इन्व्हेस्ट केलं तर त्याचा येणारा परतावा कदाचित नकळत थोडासा कमी असेल पण तो व्यवस्थित असेल का? एखाद्या रिअल इस्टेटमध्ये मी समजा 10 लाख टाकलेले आहेत आणि मला आत्ता तुर्त 1 लाखाची गरज आहे तर मी ती जागा विकू शकते का? रातोरात विकू शकते का? आणि त्यातला एक छोटासा भाग मला विकता येतोय का? मला पूर्ण 10 लाखाची गरज नाही आहे, फक्त मला 1 लाखाची गरज आहे. मग अशा वेळी मी ते पैसे एफडीत ठेवलेले असेल, मी 1-1 लाखाच्या प्रतीत एफडीज ठेवल्या असतील तर माझा इव्हन 1 लाखाची एफडी रिडीम करताना त्याच्यावरती जो काही आपल्याला एखादी बँक 1 किंवा 2% वजावट पण करते की जर तुम्ही मुदतपूर्व एफडी तोडली तर माझा त्या पूर्ण 10 लाखाच्या एफडीलाही नुकसान होणार नाही. 1-1 लाखाच्या प्रतीत असणारे मी त्याप्रमाणे त्याची तूट भरून सहन करू शकते. तर या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करायला पाहिजे. आपण केलेल्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या सुद्धा काळानुरूप रिलेव्हंट आहेत का नाही आहेत ह्याचाही विचार करायला पाहिजे. आपण पूर्वी पोस्टात आणि पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट करत होतो पण ते पैसेही त्यालाही काही कालमर्यादा असते की एक 10 ते 15 वर्षाच्या आत मला पीपीएफचे पैसे काढता येत नाही किंवा पोस्टातही टाकलेले मी किती प्रमाणात काढू शकेन आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे. जर 6 आणि 7% जर व्याजदर असेल तर आज माझा महागाईचा इन्फ्लेशनचा जो रेट आहे तो 5 आणि 6% आसपास असेल तर मला येणारा पैसा किती आहे? 1 किंवा 2%ची रिटर्न आहे. किंवा जर तुम्ही इन्कम टॅक्सच्या हाय इन्कम ब्रॅकेटमध्ये असाल तर हे सगळेच एफडी किंवा ह्यांचे स्त्रोत मला त्याच्यावर जर पुन्हा टॅक्सच भरावा लागणार असेल तर ते फायदेशीर आहेत का? या सर्वच गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि त्यामुळे कधी कधी मला असं वाटतं की जर आपलं आर्थिक नियोजन करायचं असेल तर काही वेळेला कर सल्लागारांकडेही जाऊन सल्ला घेतलेलाही कधी वाईट नाही. जसं सर्दी खोकल्याचं औषध मी रोजच्या रोज माझ्या बुद्धीनुसार घेऊ शकते पण थोडीशी काहीतरी त्यात तब्येतीत तफावत असेल तर मला नक्कीच विचार करावा लागतो की मी ह्याच्यासाठी एखाद्या डॉक्टरकडे जाऊ का? तसंच कर सल्लागारांकडे तुम्ही जर किंवा त्या आर्थिक ॲडवायझर्स जे कोणी असतील त्यांच्याकडे तुम्ही गेला तर ते तुम्हाला चांगलं प्लॅनिंग सांगू शकतील की आज तुमच्या नक्की गरजा काय आहेत आणि तुमचा पुढचा प्लॅन काय आहे. त्या हिशोबाने तुम्ही पुढचे प्लॅन्स करू शकाल. आपल्याला खूप ठिकाणी असं वाटतं की मग आपणही आता माय फेअर लेडी वगैरे ज्या काही सहली येतात निदान तेही आपण करावं. आणि असं म्हणतो ना आपण ते विणा आणि केसरीच्या ॲडव्हर्टाईज चलो भरो बॅग और निकल पडो जिलो अपनी जिंदगी. तर आपली जिंदगी जगण्यासाठी सुद्धा असं आपल्याला काही प्लॅनिंग करावं लागेल. रातोरात की एक 50,000 किंवा 70,000 80,000 जर तुम्हाला परदेशी किंवा चांगल्या ठिकाणी फिरायचं असेल तर ते पैसे एका रात्रीत आपल्याकडे जमा होणार आहेत का? मग त्याच्यासाठीही नियोजन पाहिजे. मग त्याच्यासाठी मी एखादी 2-2 हजाराची 1-2-4 वर्षाची किंवा 5 वर्षाची जशी गरज असेल त्याप्रमाणे मी एखादे रिकरिंग डिपॉझिटचं अकाउंट लावू का? आपण महिला भिशी लावतो तर भिशीत पैसे गोळा होतात पण भिशीमध्ये व्याजदर आहे का? आपण 12 महिने तसेच बिनव्याजीच ते पैसे फिरवत राहतो. पण मग त्याच्या व्यतिरिक्त मी आरडी मध्ये अकाउंट ठेवलं तर ते मला नक्कीच फायदेशीर असेल का? सोन्याची सुद्धा आपण भिशी लावतो पण आपण जर ऑब्झर्व केलेलं असेल तर सोन्याच्या भिशीत तुम्ही जे काही लावता तर त्याच्यानंतर तो एखादा मला वाटतं परतावा घालतो किंवा असं काहीतरी असेल. पण मग तिथे सुद्धा तुम्ही त्यांच्याकडे एखादी वस्तू घेतली तरच घटनावळीवर सूट असते, नाही तर नाही. तर ह्या गोष्टी किती फायदेशीर आहेत आणि किती नाही या सगळ्यांचाच वेळोवेळी विचार करणं गरजेचं आहे. त्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत त्याला प्रत्येक वेळेला नॉमिनी आपण सांगितलेलं आहे की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण जर उद्या काहीतरी आपलं बरं वाईट झालं तर त्या इन्व्हेस्टमेंटला जर नॉमिनी नसेल तर ती इन्व्हेस्टमेंट आपल्याच नातेवाईकांना मिळायला खूप त्रास सहन करावा लागतो आणि त्यांना नंतर जर हा त्रास नसेल होऊ द्यायचा तर आपण प्रत्येक गोष्टीला आपण ज्या काही इन्व्हेस्टमेंट केलेल्या असतील त्याला नॉमिनी करणं आवश्यक आहे. ज्या सधन स्त्रिया असतील त्यांनी काही काळानुसार विल करणं आवश्यक आहे की माझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी त्यानंतर त्यांचं नियोजन कसं असावं
कारण जर ते माहितीच नसेल तर ते तुमच्या मर्जीनुसार त्याचं पुन्हा विभाजन होणार नाही तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं. त्यामुळे या सर्व गोष्टींचा वेळोवेळी विचार करणं आवश्यक आहे. आपण साधारण आज मूल्य काय आहे रुपयाचं आणि 10 वर्षांनी त्याचं मूल्य काय होणार आहे ह्याचा अत्यंत बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. कारण ते जर आपण केलेलं नाही तर आज आपल्याला वाटतं की आपण लखपती आहोत किंवा किती आहोत, पण काही काळाने हाच पैसा आपल्याला पुरेसा होणार नाही. त्यामुळे माझा मुद्दा सांगण्याचा मेन आहे की तुम्ही काय इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत त्या आजच्या घडीला रिलेव्हंट आहेत का नाही याचा नक्कीच विचार करा. कृपया ज्या गोष्टींना तुम्हाला बेनिफिट होईल अशाच गोष्टींचा विचार करा. मी जास्ती खोलात जाऊन इन्स्ट्रुमेंट्सवर बोललेले नाही, कारण ही बरीचशी इन्स्ट्रुमेंट मी वेळोवेळी तुम्हाला सांगितलेली आहेत आणि तुम्हालाही माहितीच आहे. त्यामुळे तुम्ही सुजाण आहात आणि त्यावरती नक्कीच विचार कराल. पण केवळ तुम्हीच नाही तर जसं आपण म्हणतो की जिजाऊंनी शिवबा बनवला, तसंच तुम्ही सर्व महिला तुमच्या घरातील मुलांनाही इन्व्हेस्टमेंटचं ज्ञान देऊ शकाल. त्यामुळे त्या दृष्टीने विचार करा की तुमच्या मुलांनाही तुम्ही पॉकेट मनी देत असाल तर त्यांना तुम्ही ह्याची सवय लावता आहात का, की बाबा तुला मी पॉकेट मनी दिलेला आहे 500 रुपयाचा तर तू 400 रुपये महिना खर्च कर, पण निदान 100 रुपयाचं काहीतरी नियोजन कर. ह्याची जर तुम्ही सवय लावली तर त्याचा खूप फायदा होईल. झोमॅटो आणि स्विगी यावरही आपण बराच खर्च करतो आहे, तेव्हा त्यावेळेला सुद्धा त्या गोष्टींची पण तुम्ही पडताळणी करा की तीच गोष्ट जर तुम्ही तिथं जाऊन घेतली तर तुम्हाला किती मिळेल. आणि आपण फार सहज आणि सोप्या आयुष्य करायला चाललोय, पण त्यामुळे आपला कदाचित आपल्या पैशांचा फार वेगाने निचरा होतोय का नाही ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण जसं आपण म्हणतो की कुठेही पीक केव्हा निघतं की त्याची मशागत बरोबर झालेली आहे की नाही आणि तिथे कुठलाही निचरा होतोय की नाही गोष्टीचा, पाण्याचाही निचरा होणं गरजेचं आहे. खत पण वारंवार टाकून त्यात सुद्धा बदल केलेला आहे की नाही ह्या गोष्टी बघण्याची गरज आहे. तसंच तुमचं जे काही नियोजन तुम्ही केलेलं असेल तुम्ही निश्चितच धूर्त स्मार्ट अशा आहातच, त्यामुळे तुम्ही नक्कीच काहीतरी नियोजन केलेलंच असेल. न केलं असेल असं होणारच नाही, पण ते केलेलं असेल तर त्याची नक्कीच पडताळणी करा आणि त्याचा आढावा घेत राहिला तुम्ही वारंवार तर त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. असं म्हणून मी माझे 4 शब्द संपवते. पण त्या व्यतिरिक्त कोणाला काही शंका असेल तर मी नक्कीच त्याचं निरसन करायचा माझ्या पद्धतीने प्रयत्न करेन. आणि मला असं वाटतं नियोजनाचा कंटाळवाणा विषय असल्यामुळे आता तुम्ही जास्ती स्मिताताईंकडचे 4 शब्द ऐकायला निश्चित उत्सुक असाल तर I would be giving more the chance to speak to her. कारण आपण नवदुर्गा आहोत, आपण घरामध्ये असतो म्हणून घर चांगलं असतं. घराला घरपण देणारी कोण असते? स्त्री असते. मग आपण आपल्यासाठी जर थँक्स म्हटलं, आय लव्ह यू म्हटलं आणि घर तर त्यामुळं प्रसन्न राहणार असेल, समाधानी राहणार असेल, आनंदी राहणार असेल तर म्हणायलाच पाहिजे आपण सकाळी उठल्या उठल्या आय लव्ह यू आणि माझ्या इतकं सुंदर कोणी नाही जगात एवढं आपण मनाला सांगायचं. म्हणजे पहिल्यांदा प्रेम करायचं ते स्वतःवर. आपण नेहमी दुसऱ्यांवर प्रेम करतो, ताईंनी आता सांगितलं की स्वतःवर प्रेम करा. आजच्या या कार्यक्रमासाठी मनोरमा परिवाराचा हा आयोजित कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं माझ्या डोक्यात की आपल्याकडे पैसे खूप असतात, त्याचं जर आपण योग्य पद्धतीनं नियोजन केलं तर आपल्याला ती इन्व्हेस्टमेंट योग्य पद्धतीने केली तर आपलेच रिटर्न्स आपल्याला योग्य वेळेला मिळू शकतात. आणि मग हे प्लॅनिंग कसं करायचं यासाठी आपण अश्विनी जोशी त्या स्वतः CA आहेत, त्यामुळे त्यांना मी या ठिकाणी बोललेलं होतं. आता एक साधा प्रश्न विचारते की बचत आणि इन्व्हेस्टमेंट, मॅडमनी दोन्ही विषय सांगितले होते तुम्हाला, बचत आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये काय फरक आहे? बघा, बचत काय असते आणि इन्व्हेस्टमेंट काय असते? बचत रोजची असते आणि इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म असते. बरोबर आहे. ज्याचे रिटर्न्स आपल्याला खूप वेळ मिळत जाणार आहे ती इन्व्हेस्टमेंट असते. मग अशी इन्व्हेस्टमेंट फक्त पैशाचीच करायची आहे का आपल्याला? तर आपल्याला आरोग्याची पण करायची आहे, मानसिक आरोग्याची, शारीरिक आरोग्याची करायची आहे, सांस्कृतिक बौद्धिक आरोग्याची आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर मला वाटतं की आपलं आयुष्य हे सगळ्यात सुंदर असणार आहे. आणि हे इन्व्हेस्टमेंट कशी करायची तर आता आपल्याला सापोते मॅडमने सांगितलेलं आहे की आपण सुंदर मी होणार. मी ताईंच्या एका कार्यक्रमाला गेले होते, तिथं 72 वर्षाच्या एका महिलेने विचारलं माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत तर जाण्यासाठी मी काय करायचं. म्हणजे 72 वर्षाची सगळ्यात यंगेस्ट लेडी हा प्रश्न विचारते, तुम्ही तर सगळ्यात तरुण आहात.
मग मला माझी स्किन कशी ठेवायची हा प्रश्न जर तुम्ही स्वतःच्या मनाला विचारला, 5 पिलर्स त्यांनी सांगितले, मला असं वाटतं प्रत्येकीनं ते आत्मसात 100% केलेच पाहिजे. आणि मग मला मी आता हा कार्यक्रम काकोते मॅडमला सुद्धा बोलवायचा माझ्या मागचा हाच विचार होता की त्यांचं जेव्हा मी हुतात्मा स्मृती मंदिरला सुंदर मी होणार हा कार्यक्रम अटेंड केला आणि मग त्या दिवशीच ठरवलं की माझ्या मनोरमा परिवारातल्या प्रत्येक जण सुंदर असली पाहिजे. मग सुंदर कधी होतो जेव्हा माझं मन सुंदर असतो, माझं आतून मी प्रसन्न असते, तेव्हा माझा चेहरा प्रसन्न असतो आणि ती सुंदरता आहे ती कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आता जे नेहमी आपण म्हणतो की एक श्रीकांत मोरेंची 4 ओळी आहे, ज्याला त्याला ज्याचं त्याचं जीवन जगावं लागतं, ज्याला त्याला ज्याचं त्याचं जीवन जगावं लागतं. मी त्याचं जीवन माझं म्हणून जगू शकत नाही, मी त्याचं जीवन माझं म्हणून जगू शकत नाही. मेकअपनं चेहऱ्याचं सौंदर्य खुलवता येतं, बरोबर आहे. मेकअपनं चेहऱ्याचं सौंदर्य खुलवता येतं. विचारांचं काय, चेहऱ्या आणि घराला रंगरंगोटीनं घराचं सौंदर्य किंवा सुंदरता आपण खुलवू शकतो की घराचं सौंदर्य रंगरंगोटीनं खुलवता येतं. पण घराला घरपण कोण देतं, तर घराला घरपण आचार विचार सुसंस्कार आणि संस्कृती देते. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की आपण आतून जेव्हा सुंदर असतो, जेव्हा घरातली स्त्री समाधानी आनंदी असते, तेव्हाच ते घर हे समाधानी किंवा सुखी असतं असं मला नेहमी वाटतं. मग हे सगळं करत असताना माझं आर्थिक नियोजन योग्य पद्धतीनं चाललं पाहिजे, योग्य ठिकाणी केलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की आम्हाला इकडे 15% 20% इन्व्हेस्टमेंट केलं तर व्याज मिळतं म्हणून बरेच जण तसे त्या ठिकाणी जातात. पण असं करू नका. तुम्ही ताईंनी पण आता तुम्हाला सांगितलं की तुम्हाला बॅलन्स शीट सुद्धा त्या संस्थेचं वाचता आलं पाहिजे की या संस्थेमध्ये NPA किती आहे, या संस्थेची इन्व्हेस्टमेंट किती आहे, या संस्थेचे कर्ज किती आहे, मग त्यांचे संचालक मंडळ कोण आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या जर तुम्ही विचारात घेतल्या आणि या पद्धतीनं जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत गेला तर तुमच्या लक्षात येतं की मला माझं व्याज आणि मुद्दल हे दोन्हीही मुदतीनंतर मिळतं. आणि मनोरमा परिवाराची ही खात्री आहे, मागच्या क्षणी तुमच्या ठेवी परत असते, मागच्या क्षणी व्याजासहित आम्ही तुमचे पैसे परत करतो, ही मनोरमा परिवाराची खासियत आहे. आणि म्हणूनच 6 वर्ष सलग मनोरमा बँकेचा NPA 0% आहे. आणि मनोरमा मल्टीस्टेट ही मनोरमा बँकेच्या अंतर्गत कामकाज करते. तसेच 6 पतसंस्था सुद्धा आमच्या आहेत. तुम्ही कुठेही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता ताईंनी तुम्हाला सोन्याचं पण सांगितलं की बऱ्याच वेळा कसं होतं की आपण सोनं घेतो. मला मान्य आहे की प्रत्येक स्त्रीला सोन्याचं खूप आकर्षण असतं, म्हणजे 1 ग्राम सोनं घेऊन सुद्धा ते 10 ग्राम झाल्यानंतर 1 तोळ्याचा कुठला दागिना होईल मग ती विचार करते. पण जर आपण इन्व्हेस्टमेंट सोन्यामध्ये करणार असेल तर 100% तुम्ही वळ्यामध्ये करा, कारण घटनावळीमध्ये तुमचा खर्च खूप होत असतो. म्हणजे ही छोटी गोष्ट आहे. ताईंनी तुम्हाला सांगितलं की सॉव्हरेन बॉन्ड घ्या, म्हणजे मी ही तुमची रिव्हिजन घ्यायला लागली की तुम्ही हे डोक्यात ठेवा. बऱ्याच वेळा आपल्याला सेल लागलेला असतो, एकावर एक साडी फ्री आहे, कदाचित नुसता सेल लागला तरी सुद्धा महिलांची त्या दुकानामध्ये खूप गर्दी असते. पण 4 फाटक्या साड्या घेण्यापेक्षा, जुन्या साड्या घेण्यापेक्षा एक नवीन चांगलीच घ्या ना, काय हरकत आहे. मला 30 साडी वर्षभर पुरू शकते आणि ह्या 4 साड्या माझ्या 4 महिन्यात सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे आम्ही सारासार विचार करायला शिकलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि आपण महिलांनी एकमेकींची मैत्रीण झालं पाहिजे, जागृत केलं पाहिजे एकमेकींना. एखादी जर चुकत असेल तर तिला तुम्ही सांगू शकता की अगं असं नाहीये, या दुकानात या गोष्टी अशा मिळतात. बऱ्याच वेळा कसं असतं की आपण वरचं जे असतं शो असतो त्याच्यावरती भावले जातो, आपल्याला वाटतं की हे खूप छान आहे, पण तसं बऱ्याच वेळा नसतं. म्हणून मग आपण हाही विचार केला पाहिजे की मला काय करायचंय. म्हणून महिलांचं सक्षमीकरण असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा ती महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे. तुम्ही प्रत्येकीने एक विचार करा की ज्या महिलांच्या हातामध्ये पैसा आहे त्या महिलेला घरामध्ये किती किंमत असते, तिचं मत विचारात घेतलं जातं. आणि जर समजा तिच्या हातात पैसे नसतात तर त्या महिलेला टेकन फॉर ग्रँटेड असतं. तुला काय कळतंय. आपण आपली किंमत, आपण आपली पत वाढवली पाहिजे, असं एक मला महिला, एक सखी, एक तुमची मैत्रीण म्हणून नेहमी वाटतं. आणि म्हणूनच मी अशा कार्यक्रमाचं आयोजन करत असते की कुठेतरी तुम्ही जागं व्हा. काही हरकत नाही, कालचा दिवस आज येणार नाही, पण आज मी निश्चित ठरवणार की मी आज इथे इन्व्हेस्टमेंट करणार, मी माझ्या स्वतःसाठी काहीतरी वेगळं ठेवणार. बऱ्याच नोकरी करणाऱ्या महिला पण अशा असतात की आलेला पगार नवऱ्याच्या हातात येतात, तुला काय करायचंय ते कर. नाही, तुम्ही स्वतःसाठी थोडेसे पैसे वेगळे ठेवा की जे तुम्हाला कधी ना कधीतरी उपयोगी पडतात. कारण मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होते, कोरोनाच्या काळामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे शिल्लक होते, जेंट्सच्या खात्यात पैसे शिल्लक नव्हते. आणि कोरोनाच्या काळामध्ये खरंच ते पैसे त्यांनी वापरले. म्हणजे ऑक्सिजन जो असतो तो महिलांकडे मला वाटतं जास्त असतो. आता तुम्हाला तेही सांगितलं की सकाळी अगदी काही न लागणार, तुम्ही सकाळी स्वतःसाठी वेळ द्या, एक अर्धा तास 15 मिनिटं चालू शकता. त्याला काही पैसे आहेत का? नाही. भरपूर ताईंनी सांगितले पाणी पाहिजे, त्यालाही काही खर्च आहे का? नाही.
तुम्ही प्राणायाम करू शकता, योगासनं करू शकता, म्हणजे तुमचं शारीरिक आरोग्य जर चांगलं असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. मग असं सगळं करत असणाऱ्या आमच्याकडे अनेक महिला आहेत, समाजामध्ये खूप छान काम करतात. अशा नवदुर्गांचा सत्कार करावा हे खूप मनोरमा परिवाराच्या विचार डोक्यात असतात आणि म्हणूनच आम्ही आज आणि उद्या नवदुर्गांचा सत्कार करणार. त्यामध्ये आम्ही 3 शिक्षकांना घ्यायचं कारण सुद्धा आहे की जो समाज घडवतात, विद्यार्थ्यांना घडवतात. तुम्हाला माहिती आहे की आपलं लहान मुल सुट्टी लागली, मे महिन्यात सुट्टी लागली की बापरे कधी एकदा महिना संपेल असं त्या आईला होतं. पण त्या शाळेमध्ये मात्र त्याला किती गोडी लावतात. अगदी मला तर आठवते की लहान मुलं घरात असतात तर ते काय करतात, गजरा असेल नाही माझ्या बाईंना देते. हे जे प्रेम शिक्षकांना मिळतं ना, हे जे संस्कार ते करतात त्या संस्कारातून त्यांना ते मिळत असतं. त्यामुळे मी शिक्षकांच्या बद्दल नेहमी कृतज्ञताच व्यक्त करते. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते, माझे सासरे असतील, दीर असतील. मग हे जे शिक्षणामुळं आपण जे घडलेलं आहोत तर त्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आज आम्ही 3 शिक्षकांना या ठिकाणी सन्मानित करतोय. त्याचबरोबर 3 CA आहेत, अश्विनीताई त्यात एक आहेत, मंजिरी कुलकर्णी आहेत मॅडम, स्वाती जोशी मॅडम आहेत. आपलं आर्थिक नियोजन कसं करावं, माझा टॅक्स कसा वाचावा, मी टॅक्स कसा पद्धतीनं कमी भरावा की जेणेकरून मी माझ्या पैशाचा उपयोग माझ्या स्वतःसाठी चांगल्या पद्धतीनं कसा करू शकते याचं नियोजन त्यांच्याकडून करून घेता येतं. आणि अशा CA महिला आहेत याचा मला अभिमान वाटतो. कारण बऱ्याच ह्याच्यामध्ये पुरुषांची मक्तेदारी असते, पण ज्या महिला CA त्यांच्याकडेच आपण जायला पाहिजे असं मला एक महिला म्हणून वाटतं. कारण आपणच आपल्या महिलेची मैत्रीण झालं पाहिजे हेही महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी 3 डॉक्टरांचा सत्कार करणार आहे. त्यामध्ये डॉक्टर विद्या शेंडगे आहेत, डॉक्टर दीपाली गोरे आहेत आणि डॉक्टर प्रिया नवले आहेत. तर ह्या 3चा आपण काय करायचं की या लहान वयामध्ये सुद्धा खरं तर डॉक्टर म्हटल्यानंतर खूप नोबेल प्रोफेशन आहे. डॉक्टर साकोते मॅडम आहेत, इथे डॉक्टर मिताली आहे, डॉक्टर रुचा पण आहे. मग ह्या लोकांचं योगदान मी बघत असते घरामध्ये की झोपेला नो लिमिट, कधी पण यायचं, पेशंटचा फोन आला की उठायचं आणि जायचं, कुठल्याच गोष्टीवरती बंधन नाही. आणि खरंच आहे हे नोबेल प्रोफेशन की प्रत्येक ठिकाणी त्यांचं त्यागमय जीवन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे समाजासाठी तो एखादा पेशंट जेव्हा बरा होऊन घरी जाताना तो त्याला दुवा देतो, तो मला असं वाटतं की सगळ्यात मोठं आहे. म्हणजे देवानंतर जर तुम्हाला कोणी मदत करत असेल तर ते डॉक्टर आहे. देवांना आणि माणसांना जोडणारा एक देवदूत असतो डॉक्टर. त्यामुळे मला असं वाटलं की आपण डॉक्टरांचा सुद्धा सत्कार करावा. त्यामुळे आजच्या नवदुर्गा ह्या सगळ्या महिलाच आहेत आणि महिलांनी महिलांचा सत्कार करणं हे मला वाटतं की जास्त चांगली गोष्ट आहे. म्हणूनच आजचा कार्यक्रम पण आपण आयोजित केलेला आहे आणि सुंदर मी होणार हा संदेश तर मी घेणार आहे. कधी तर माझं अर्थ नियोजन जर व्यवस्थित असेल तर मी निश्चित सुंदर होणार आणि माझं मत सुंदर असेल तर 100% माझं घरही सुंदर असेल. एवढं बोलून मी माझं अध्यक्षीय भाषण संपवून आपण आता सत्काराकडे वळतो. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर आणि मार्मिक असं मॅडमनी मार्गदर्शन आपल्याला केलेलं आणि आपले विचार सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात. कारण प्रत्येक जण एक वेगळ्या आवेशामध्ये, वेगळ्या वेशभूषेमध्ये आणि अगदी अलंकाराने सजून आपल्याला दिसतात आणि खरोखर ती नवी म्हणजे आपल्या देवीची 9 रूपच मला वाटतात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ज्या देवीचे चरणी आपण आज हे सगळे कार्यक्रम पाहणार आहोत, हे कार्यक्रमात आपलं एक पुष्प आहे. आणि खरोखर म्हणजे आज आपल्या दोन्ही वक्त्या अश्विनी जोशी मॅडम तर आपल्या परिवारामध्ये आहेत, साकोते मॅडमना आपण सगळेजण ओळखतो कारण प्रत्येकाच्या सौंदर्यासाठी त्यांनी काही ना काही योगदान दिलेलं आहे. आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शोभाताई मोरे, रुचा मोरे पाटील, त्यानंतर मिताली मोरे, आमच्या CEO मोहिते मॅडम, कुलकर्णी मॅडम, नायडू मॅडम आणि सगळ्या आपण उपस्थित असलेल्या नवदुर्गा आणि आमच्या सगळ्या परिवारातल्या दुर्गा या सगळ्यांचं खरोखर मी परिवाराच्या वतीने स्वागत करते. मनोरमा परिवार हा आईच्या मायेने भरलेला परिवार आहे. आज आपण जेव्हा मनोरमा परिवाराची सुरुवात झाली 1997 साली, एक छोटंसं रोपटं होतं, आज त्याचा वटवृक्ष झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज 2000 कोटींचा व्यवसाय आपण पूर्ण केलेला आहे आणि सतत अवर्ग आमच्या मनोरमा परिवाराची प्रत्येक संस्थेची खासियत आहे. 0% NPA हे महाराष्ट्रात एकमेव असेल की 6 वर्ष मनोरमा परिवाराचा NPA हा 0% आहे बँकेचा आणि मल्टीचा पण 1% आतमध्ये आहे. मल्टीस्टेटच्या 70 शाखा आहेत, बँकेच्या 8 शाखा आहेत आणि हा संपूर्ण व्यवसाय आज आपण बघतोय की छोट्याशा अगदी लहान कारखान्यांपर्यंत, साखर कारखान्यांपर्यंत आम्ही कर्ज वाटप केलेलं आहे आणि अनेक छोटे छोटे रोजगार या
आता महिलांना मिळालेले आहेत, अनेक रोजगार आपल्या युवकांना मिळालेले आहेत। बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम, महिलांना रोजगार देण्याचं काम मनोरमा परिवाराने आजपर्यंत केलेलं आहे। मनोरमा परिवाराची अजून एक खासियत आहे की महिलांना इथे खूप मोठं प्राधान्य आहे। हे आपल्या सगळ्या व्यासपीठावरनं दिसलं जाते की 100% महिलांची इथं उपस्थिती आहे। आणि आमचे मार्गदर्शक मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांतजी मोरे साहेब आणि आमच्या वहिनी शोभाताई मोरे, या दोघांचाही अट्टाहास असतो की महिलांना जेवढं जास्त पुढे नेता येईल तेवढं न्यायचं आणि महिलांना जास्तीत जास्त व्यासपीठ द्यायचं, त्यांच्या कलागुणांना वाव द्यायचा। आणि यासाठी सतत काही ना काही कार्यक्रम आमचे चालू असतात। अनेक कार्यक्रमांना आपण आलाही असाल। यापुढेही प्रत्येक कार्यक्रमाचं मी आपल्याला निमंत्रण देते की जे परिवारात आलेले आहेत ते परिवाराशी कायम जोडलेले आहेत। ही एक भावना आमच्या सगळ्यांचीच आहे। आपल्या ठेवींच्या रूपात छोट्या छोट्या आपल्या, कारण आपण बघतो की छोटीशी जरी ठेव आपण दिली तर त्याचा आपल्यालाही कळलं नसतं की आपण हे कधीतरी गुंतवलेत, पण आज एवढी मोठी रक्कम मिळाली आपल्याला। एकदम त्यानंतर मॅनेजरचा फोन येतो, 5 वर्ष झालीत मॅडम एवढे जमा झालेत। मग आपल्याला वाटतं अरे मी एवढी छोटी रक्कम हे केली होती, मला वाटलंही नाही की एवढी मोठी रक्कम मला मिळेल। एक छोट्या छोट्या महिलांचे असतात की कुठे गुंतवणूक महिला करतात। आता जोशी मॅडम तुम्हाला गुंतवणुकीचे सगळे महामंत्र सांगतीलच, त्या मूलमंत्र सांगण्यामध्ये खूप मोठ्या पटायचे आहेत, मी काय तेवढी नाही आहे। परंतु मी हे सांगते की प्रत्येकीने छोटीशी बचत आपल्या आयुष्यामध्ये करणं गरजेचं आहे। कारण आपली जेवढी कमाई आहे त्याची थोडी बचत आपण केली तर आपला पूर्ण भविष्यकाळ सुखकर होतो। जरी असं म्हणतं की माणसाने वर्तमानात जगायला पाहिजे, पण भविष्यासाठीचा पण विचार एक व्यक्ती म्हणून आपल्या परिवाराचा एक महत्त्वाचा घटक असते स्त्री म्हणजे। अख्खा परिवार तिच्यावर उभा असतो। पती जरी कमवता असला तरी परिवाराचा महत्त्वाचा घटक कोण असतो तर तिची पत्नी असते, स्त्री असते। आणि त्यामुळे तिच्यावर अख्खा परिवार असल्यामुळे तिची बचत करण्याची सवय किंवा तिने काही ठेवलेले बचतीचे मूलमंत्र तिची पुढची पिढी पण आजमावत असते। आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने थोडी बचत केली पाहिजे। आणि मनोरमा परिवार असा परिवार आहे की तिथे तुमची बचत म्हणजे नॅशनलाइज बँकांपेक्षा सुद्धा जास्त सिक्युरिटी, जास्त सुरक्षितता आमच्या सगळ्या बँकांमध्ये, पतसंस्थांमध्ये, मल्टीटेकमध्ये आहे। हे मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकते। कारण इथे मागच्या क्षणी ठेव परत, म्हणजे जरी व्याज दर कमी असला तरी ठेव परत मात्र आम्ही तुमची कधी तुम्ही अर्ध्या रात्री मागितली तरी तुमची सुरक्षित ठेव तुम्हाला परत मिळेल। हा एक जो आतापर्यंतचा मनोरमा परिवाराचा पाया आहे तो एक नैतिकतेचा पाया आहे। आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा परिवार वाटचाल करत आहे, जोमाने वाटचाल करत आहे। या परिवाराचा 2000 कोटीकडून 2500 कोटीकडे हा परिवार जाऊ दे अशी मी तुळजाभवानी त्यांनी प्रार्थना करते। आणि आपण सगळ्यांच्या सहकार्याने ते जाणार आहे। त्यामुळे आपलं सहकार्य आणि आपलं इथे ठेवी वाचणं म्हणजे हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं मोलाचं आहे। तर ते आपण नेहमीच आमच्या सतत द्यावं अशी आपल्याला विनंती करते। जाताना एवढंच आहे की देवीचं स्तोत्र म्हणणार आहे आणि त्यानंतर आपण सांगता करणार आहे मी माझ्या प्रास्ताविकाची। गिरिनंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते, गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते, भगवती हेशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते, जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते, सुरवर वर्षिणी दुर्धर दर्शिनी दुर्मुख मर्षिणी हर्षरते, त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी कित्विषमोषिणी घोषरते, धनुजनि रोषिणी दितिसुर रोषिणी दुर्मद शोषिणी सिंधुसुते, जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते, आई जगदंब मदंब कदंब वनप्रियवासिनी हासरते, शिखरि शिरोमणि शृंगनिजालय तुंग हिमालय मध्यगते, मधु मधुरे मधु कैटभभञ्जिनी कैटभभञ्जिनी रासरते, जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते, ऐशतखण्ड विखण्डित रुण्ड वितुण्डित शुण्ड गजाधिपते, रिपुगज गण्ड विदारण चण्ड पराक्रम शुण्ड मृगाधिपते, निजयुज दण्ड निपातित मुण्ड निपातित चण्ड मठाधिपते, जय जय हे
महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते आरयिन दुर्मद शत्रुवदोधित दुर्धर निर्जर शक्तिभृते चतुर विचार धुरीन महाशिव दुतकृत प्रथमाधिपते दुरित दुरीह दुरामय दुर्मषि दानवदूत कृतान्तमते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते रम्यकपर्दिनि शैलसुते रम्यकपर्दिनि शैलसुते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मला वाटतं तुम्हालाही सगळ्यांना तसंच कळलं असेल की स्वतःवर प्रेम करावे आम्ही हे विसरूनच गेलो होतो. आई म्हणून, मुलगी म्हणून, सून म्हणून, पत्नी म्हणून ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पडत आलो. अजूनही खूप जबाबदाऱ्या आपण पार पडतोय. पण मॅडम तुम्हाला आजपासून मी नक्की मनोरमा परिवारातर्फे ॲश्युरन्स देते की आम्ही स्वतःवर प्रेम करू तेवढंच जेवढं दुसऱ्यावर करतो. थँक्यू. तसंच आज अश्विनी जोशी मॅडमनी आम्हाला बचत आणि इन्व्हेस्टमेंट, बचत आणि गुंतवणूक ही फक्त पैशाचीच असते असं नाही, ती कशी करायची हेही सांगितलं. आणि आपण बाकीच्याही इन्व्हेस्टमेंट्स करूया आणि बाकीचीही बचत, जशी काय वेळ महत्त्वाची, त्या वेळेचा सदुपयोग पण आपण करूया आणि भावनिक इन्व्हेस्टमेंट सुद्धा आपण तितकीच करूया. ही एक नवीन म्हणजे ह्या 2 नवीन माळा आज आपण नवरात्री दिवशी गुंफलेल्या आहेत.